मुलं सुद्धा काय करतात, 5वीतून 6वी, 6वीतून 7वी, 7वीतून 8वी, 8वीतून 9वी, हे चालूच राहतं. आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण, उच्च शिक्षण, ते शिक्षण झालं, शिक्षण संपलं. मग आता तशाच प्रकारे इथं आपण जो 10वा सर्ग आपण पाहत आहोत, तर शास्त्र जे आहे, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. मग वेदानं काय सांगितलं? वेदानं एवढंच सांगितलेलं आहे. वेदाचं सांगण्याचं तात्पर्य काय? संसार करावा, परमार्थ प्रपंच करावा, फार पैसा मिळावा. काय मिळवावं? एक नाशिवंत आहे. काय आहे जगामध्ये? दोन गोष्टी, एक शाश्वत आहे आणि एक नाशिवंत आहे. एक सत्य आहे, एक असत्य आहे. एक स्वयंप्रकाशित आहे आणि दुसरं जड आहे. अशा प्रकारचे दोन गोष्टी जगामध्ये आहे. एक स्वयंप्रकाशित आहे, ज्ञान स्वरूप आहे. स्वयंप्रकाशित म्हणजे कसं? त्याला दिव्याला प्रकाश करायला, दिव्याला पाहायला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, जे ओम नमोजी आद्या, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, म्हणजे वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे. वेद जया गाती, वेद ज्याला गातात, वेद जया गाती, आम्हा तयाची संगती. तर असा तो ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, असा आत्मरूप जो देवांचा देव ज्याला म्हणतात, देव आणि देवांचा देव, याच्यापेक्षा मोठा देव नाही. सर्वश्रेष्ठ, सर्व शक्तिमान आणि ज्याची एकमेव सत्ता आहे, ज्याच्या पुढचा कोणी नाही. मी सांगतो, लक्षात घ्या, देवा इतका मोठं कोणी, या काही गोष्टी आपण लक्षातच ठेवायच्या आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. देवा इतकं मोठं कोणीच नाही जगामध्ये. देवा इतकं मोठं कोणी आहे? नंतर संतांच्या इतकं श्रेष्ठ जगामध्ये कोणीच नाही. आणि नामा इतकं मौल्यवान जगामध्ये काहीच नाही. म्हणून तिन्ही गोष्टी ज्या आहेत, या तिन्हींची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि या तिन्ही गोष्टी काय करतात? जीवाचं परम कल्याण करतात. जीवाचं म्हणजे यच्च यावं जीवांचं परम कल्याण, या 3 गोष्टी करतात. आणखी काय सांगितलं? तर सगळे जे जड मूळ सगळं जग आहे. आता पहा, कोण काय करतो, कोण जगामध्ये फार. आज मी असं पेपर जर पाहिला ना, तर त्या सगळ्या जगाला, आपल्या लोकांना, महाराष्ट्राला लोकांना किंवा देशातील लोकांना, त्या सचिनला फार धंद करून वेळ लागले पार. त्याला फार सचिन सचिन सचिन, फार देवाचा देव त्याला करून टाकले फार. मला एवढं माहित होतं, मी सगळं आपलं सहज पेपर पाहिला. आता तो सगळ्यांना फार मरायची पाळी आली त्याचं स्मरण करून करून. कारण नाही, आणि एक विचार केला त्याने, खरंच एवढा तो प्राणांचा प्राण झाला, सगळ्या देशाचा, जगाचा आज तो अजात शत्रू झाला. तो अत्यंत प्रिय झाला. सगळ्यांनी त्यानं सगळ्या काय असं आहे, सगळ्यांना त्यानं वेड लावलं, सगळ्यांना त्यानं धुंद केलं. आज सगळ्यांच्या ध्यानी म्हणजे स्वप्नामध्ये आज आपलं सोडून दे, आपल्याला नाही काय वाटत, पण सगळे आज काही धुंद झालेले. सचिन म्हणलं का लोक अगदी फार धुंद होतात. इतकं अशा प्रकारचं ते जादूमय स्वप्न त्याने निर्माण केलं स्वतःच. परंतु ते काय आहे, झालं, संपलं. म्हणून त्याला सगळ्या जगात त्याची किंमत किती एवढी मोठी आहे की त्याचा नुसतं त्याने एक शब्द आपल्याशी बोलावा याच्यासाठी लोक पर आतुर होतात. त्याची नुसती दृष्टी भेट व्हावी, 1 मिनिटाचं 5 मिनिटात त्याचं सानिध्य मिळावं म्हणजे जीवाचं कल्याण झालं असं लोक मानतात. परंतु आपण तर तुम्हाला सांगतो, तोच काही असे हजारो सचिन जरी असले, अहो इंद्रचंद्र देव ब्रह्मदेव जरी असला, म्हणते माहिती का, कर्कटी राक्षसी होती, कर्कटी राक्षसी, तर तिनं कठोर तपश्चर्या केली. ही भगवंत प्रसन्न झाले आणि साक्षात ब्रह्मदेव आले तिला भेटायला. पाहिलं का, साक्षात ब्रह्मदेव, सचिन नाही, साक्षात ब्रह्मदेव तिला भेटायला आले त्या कर्कटी राक्षसीला, तिची कठोर तपश्चर्या पाहून. तर ब्रह्मदेव पाहिले, आले
आणि तिनं सांगितलं म्हणजे तुला काय पाहिजे म्हणजे मला काहीच नको म्हटलं. तू काय देणार म्हटली मला, तुझ्याजवळ काय मला द्यायला, नाही का. पाहिलं का किती मोठ्या नामामध्ये सामर्थ्य, नाम साधन करतो त्याच्या इतका मोठा तोच. विरळा ऐसा कोणी तुका तया लोटांगणी. काय म्हटलेले, विरळा ऐसा कोणी आणि तुका तया लोटांगणी. का असं म्हणतात, जो कोणी देवाचं नाम घेतो तो भाग्यवंत, नाही का, तो भाग्यवंत आहे. कोटी जन्माचं किती सांगावं, मी तर रोज तेच सांगतो, रोज तेच सांगतोय. आणि म्हणून काय सांगितलं, 18 पुराणांच्या पोटी नाही नामा विन गोठी वेद अनंत बोलील, आता सांगितलं. आणि म्हणून नाम साराचे पै सार. नाम काय आहे, नाम साराचे पै सार म्हणजे काय, हा सार बाजूला काढलं, सारही घेतलं, त्या साराचंही जे सार आहे ते हे भगवंताचं नाम आहे. म्हणून नामा इतकं मौल्यवान त्रिभुवनात काही नाही. आणि आपण जर बरं आपण करतो काय, देवाला मानित नाही, संतांचा प्रश्नच नाही, आणि नामाचं आम्हाला घेणं देणं नाही. कारण तिकडे जायला वेळ आहेच कोणला, आपण याच्यातच वेळ झालो, धुंद झालो याच्यामध्ये. किती वेळी आपण जग कसं अज्ञानी, अज्ञानच नाव, अज्ञान म्हणजे अंधकार, काही कळत नाही. जीवाला एवढंच माहिती स्वतःच वाटलं कसं करता येईल, आयुष्याची धुळधाण कशी करता येईल, नाही का, सर्वनाश कसा करता येईल, आणि भयंकर दुःखामध्ये कसं करता येईल, हेच फक्त जीवाला माहिती. जीवाला प्रकाश माहीत नाही. जीवाला प्रकाश माहित आहे का, जीवाला प्रकाश माहित. आणि म्हणून कसं आहे, तर मग ज्यांनी तो परमात्मा जाणला ते संत किती मोठे, किती धन्य, नाही का. मग आता पहा ऐका, संत कुणाचं रात्रंदिवस गुणगान करतात, भगवंताचं. त्यांनी सगळं जग पायदळी तुरवलं, तुच्छ मानलं संतांनी. महान संत, महात्मे, ते ज्ञानी, जगामध्ये ज्ञानी, स्वतःचे कल्याण, जगाचे कल्याण. अज्ञान जिथं अजिबात नाही, दुःख जिथं अजिबात नाही, आणि त्यांचा पराभव करण्याची ताकद कुणाची जगामध्ये नाही. असे संत काय करतात, कुणाला मानतात, एका देवाला फक्त गुणगान गातात, देवाचं वर्णन करतात, बस देवाचं. आणि देव काय करतो, तो अशा संतांचं गुणगान गातो. देवाला प्रिय कोण आहे, तर संत आहे. संताला प्रिय कोण आहे, देव. आणि म्हणून तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे, आणि संसारी जन्मी जे याजसाठी. तर जगात जन्माला यायचंय ते कशा करता यायचे, नाही का. आणि म्हणून एवढं एकच उपकार करावा. काय उपकार करावा देवाने, तर सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, तीच कृपा आहे. आपलं 10 मजली घर झालं ही कृपा नाही, किंवा दाराशी गाडी आली ही कृपा नाही. मी नेहमी सांगतो, लय पैसे मिळवले, लय पैसे 10 लाख मिळवले, आणि ती गाडी काय झाली, मालका सगळं दरीत गेली, मालका सगळं गाडी दरीत गेली. मग गाडी चांगली का वाईट. आणि म्हणून काय सांगितलं आहे, तर संतांनी देवाचं गुणगान गायलं आणि देवाने संतांचं गुणगान गायलं. त्याचं कारण देवाशी अवतार, संतांशी संसार, आणि दोघांचा विचार एक असतो. अशी ती आपल्या देवाची कधी गाठ पडली का, देवाची गाठ पडली. तो भाग्यवंत, तो ज्ञानी, त्याच्या जीवनातला त्याला जगात कुठेच अंधकार नाही. कोटी जन्माचं साफल्य झालं, त्याला काही करणं राहिलं नाही, काही मिळवणं राहिलं नाही, कृत्य झालं, काही करणंच राहिलं नाही त्याला. आता त्रिभुवनात त्याला काही करणं नाही, नाही का. ते कागभूषुंडी होते, त्यांच्या जवळजवळ 4-6 योजनं त्यांच्यापासून ती माया येत नव्हती, लांब त्यांच्या जवळ सुद्धा माया येत नव्हती. ज्या मायेनं आपल्याला काय टाकलेले, ग्रासून टाकलेलं आहे, रात्रंदिवस उलटी पालटी करते, महाभयंकर दुःख देते, हाय हाय करायला लावते, आपला पिच्छा सोडत नाही, ती माया संतांच्या जवळ काय. परंतु त्यांच्यापासून किती अंतर, किती कैक, किती
7 योजने त्यांच्यापासून दूर राहते. 7 योजने जवळ सुद्धा जात नाही ती माया, त्यांच्या जवळ सुद्धा जात नाही. म्हणून किती आणि आपण नाशिवंत दुःखानं भरलेला हा कुचका नासका असा संसारात आपण पडलोय. संसारी जर असते सुख तरी का ती संकाधिक नाही. या संसारात सुख जर असतं, सुख नाही उलट दुःख आहे. आणि म्हणून परममूर्खा माझी मूर्ख, काय शब्द वापरलाय? परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी माने सुख, या संसार आयुष्य दुःख आणित नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी. कवनाच्या श्रवणी म्हणजे कुणाच्या कानावर. सुखाची कहाणी या जगात कोणाच्या कानावर येणार नाही. आणि जे म्हणतात आम्ही सुखाचा शब्द सुद्धा या जगात कोणाच्या कानावर येणार नाही. ज्यानं अमृत पाहिलंच नाही तो गुळवण्यालाच काय करतो. अमृत ज्यानं पाहिलं नाही तो गुळवणी पाहूनच काय होतो, धुंद होतो. गुळवण्याची ज्यांना नशा चढते, अमृत माहितच नाही ना. तर अशा प्रकारचं म्हणून किती म्हणून काय सांगू आपल्यालाच काय. तर सहस्रमुखांचा वर्णिता भागाला हर्षदया झाला. सहस्रमुखांचा वर्णिता भागेला, भागला म्हणजे दमला. तो 1000 मुख असलेला भगवान शेष भगवान आहे. तर 1000 मुख त्याला, त्या सहस्रमुखांचा वर्णिता भागला. वर्णन करून थकून गेला. परंतु वर्णन संपलं का? वर्णन संपलं. त्या भगवंताचं ऐश्वर्य आदि आणि अंत नाही कोणाला सापडत. भगवंताचा आधी सापडत नाही, अंत सापडत नाही, कोणीच नाही. आता कोणतं सांगितलं? सहस्र मुखांचा वर्णता भागला, हर्ष झाला तेने सुखी. वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैशी. वेद जाणायला गेला, परंतु जाणता जाणता त्यानं मौन पाळलं. त्यानं मुख गिळून बसला. तो वेद सुद्धा काय केला? मुख गिळून बसला. ते गुह्य तुझला प्राप्त कैशी. ते गुह्य आहे. आणि मग भगवंत सांगतात अर्जुना मी तुला हे सांगतो, गुह्य ज्ञान सांगतो. हे गुह्य ज्ञान सांगतो. आपलं गुह्य ज्ञान काय? कोणाला सांगू नको, तुला सांगते. हे आपलं गुह्य ज्ञान काय पावाटाचा बाजार. हे आपलं गुह्य आज मी कोणाला सांगितलं, तुला सांगते. तू कोणाला सांगू नको. अख्ख्या गल्लीत बातमी मग ते तुला सांगते. पण अख्ख्या गल्लीमध्ये घरका मारून येते. हे आपलं गुह्य. आणि गुह्य काय? ते आमके आमकेला असं असं म्हणत होती. हे गुह्य आमके आमके तमके तमकेला असं असं म्हणत होते. तू कोणाला सांगू? बावळाचा बाजार नाही तर दुसरं काय काय म्हणायचं त्याला. हे गुह्य. भगवंताने गुह्य कशाला म्हटलं? राजविद्या राजगुह्य. खरंच तेजस्वी आहे. माणसं भगवान उग साधू संत वेळी झाले का? वेद जाणून गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैशी. तर पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा. मग याला अभ्यास पूर्ण पाहिजे का अपूर्ण पाहिजे? पहा जगामध्ये कोण कशानं सचिन तेंडुलकर कोणत्या याच्यामध्ये कोण नोबेल पुरस्कार मिळवतात. आईन्स्टाईनने काय शास्त्रज्ञाच्या क्षेत्रामध्ये, किती शास्त्राच्या क्षेत्रामध्ये, कोणी शेतीच्या क्षेत्रामध्ये, मोठमोठे जगामध्ये कोण काय मिळवतो, कोण काय मिळवतो, कोण काय मिळवतो. परंतु ते तर सोडून द्या. परंतु इथं सुद्धा परमार्थामध्ये हो नर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. नाही का? कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. नाही का? कहत कबीरा सुरभई साधू आप को चिन्ना. नाही का? आप को चिन्ना. वो नर सच्चा बे सच्चा आणि वो गुरु का बच्चा. नाही का? ज्यानं स्वतःचा शोध घेतला, स्वतःचा शोध घेतला, वो नर सच्चा बे सच्चा आणि वो गुरु का बच्चा. नाही तर वो नर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. तो कसा आहे? कच्चा आहे. नाही का? तर असा तो. म्हणून पुढे काय सांगितलं? वेद जाणून नाही आपलं पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास. पूर्व सुकृताचा कोण जाणतो? पूर्व सुकृत पाहिजे. पूर्व पुण्य ज्यांचे असेल पुण्य येईल. पूर्व पुण्य ज्यांचे असेल पुण्य येईल. तोच मुखी गाई हरीचे नाम.
गाता येईल तिनेच गावी, बाकी हरी हरी म्हणावी. आपलं टाळ्यावरती बसायचं नाही का. गाता येईल तिनेच गावी आणि येरी हरी हरी म्हणावी. आपलं दुसरं येतच नाही तर काय. संगीत तरी चांगलं भजन करते. आपलं बसायचं हरी 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 टाळ्यावर. लक्षात आलं का तुमच्या? मला पुढे जा ते देवाचं स्मरण झालं. खरं साधू संत मला लक्षात येतं का साधू संत वेळ झाली होती. वेळ करण्यासारखे नाही. अहो लाख रुपयाचं बक्षीस मला तरी माणसाला इतका आनंद होतो की हार्ट फेल इतका आनंद. लॉटरी तिकीट लागलं एवढा आनंद झाला आणि हार्ट फेल झाला इतका आनंद झाला. मग ते लाख रुपये जर माणसाला एवढा आनंद देतात तर देवाचं ऐश्वर्य काय आहे. देवाचं ऐश्वर्य नुसतं त्याचं स्मरण सुद्धा सगळ्या दुःखातून सुटका करतं. ईश्वराचं नुसतं स्मरण सगळ्या दुःखातून नाही का काय करतं, सगळ्या दुःखातून ते बाहेर काढतं माणसाला. नुसतं देवाचं स्मरण जरी केलं तरी. आणि म्हणून सर्व पातका ते संवारी म्हणून त्या बोलीचे हरी. सगळ्या पातकाचा त्याच्या वाचून कोणी पातकांचा नाश करू शकत नाही. हाय कोणी समर्थ. माझं एवढं पाप घालू पाहिजे तेवढे पैसे आहे का ताकद कोणाची. पातक हरण करण्याची ताकद एका नामामध्ये, देवाच्या नामामध्ये. बरोबर आहे की नाही. ताकद नाही कशातही. तुम्ही पाप करायचं आणि नाम घेतलं का सगळ्या पापातून सुटका. चांगली गोष्ट येतं. एखादं मर्डर करू यायचं तर हरी हरी बोलत बसायचं पापातून सुटका. असं आहे बरं. आणि म्हणून हे वर्म आहे आणि ते संतांच्या शाळेत शिकावं लागतं. बाई मी लिहिणं शिकले सद्गुरू रायापाशी नाही का. मी वाचनच नाही पण लिहिणं सुद्धा शिकले. लिहिणं म्हणजे काय, स्वतःचे सिद्धांत मांडायला लागले मी. आता मला ते गुह्यातलं गुह्य कळू लागलं. ते असं जे आत्मप्रकाशाचं तेज मला आता स्वतः जाणवू लागलं. नवीन गुड सिद्धांत माझ्या मुखातून बाहेर पडू लागले. सगळं ज्ञान माझ्या मुखातून बाहेर पडू लागलं. बाई मी लिहिणं शिकले सद्गुरू रायापाशी. याचा अर्थ नाही का, अर्थ तरी नाही लागत ना असं. म्हणून हे अपार आहे. अपार याच्यासाठी काय करो माणसानं, यासाठी वाटेल ते सगळ्याचा त्याग. नचिकेत होता. नचिकेताने काय केलं, जे भगवंत त्याला काय देऊ मला माहिती आहे का तुम्हाला. नचिकेत भगवंताच्या त्या यमराज त्यांच्या दरबारामध्ये किती 3 दिवस थांबला उपवासी. म्हणजे आपल्या घरी कोणी आलं ना तर त्याला कमीत कमी सत्कुर भाकरी आणि तांबर पाणी द्यावं. नाहीच भाकरी पण तांबर पाणी तरी द्यावं. अतिथी देवो भव. आणि त्या नचिकेताच्या दारामध्ये आपलं यमराजाच्या दारात नचिकेत 3 दिवस राहिला. यमगावाला गेले होते बाहेर. यम पाहतात तर त्यांच्या दाराशी नचिकेत उभा. 3 दिवस उपवासी दिवस काढले. आणि यमराजाला पश्चाताप झाला की एक अतिथी ब्राह्मण आपल्या दारामध्ये 3 दिवस उपाशी राहिला, त्याला भयंकर दुःख झालं. म्हणून माझ्यामुळे तुला 3 दिवस उपवास घडला, गैरसोय झाली, दुःख झालं. 3 वर तुला कोणतेही मागून घे माझ्याकडून. कोणतेही 3 वर माग. सारी गोष्ट आहे. तुम्हाला जर संगीतावर देव जर उभा राहिला आणि तुला जर म्हटला 3 वर कोणतेही मागून घेतो, तर कोणते मागशील? पहिल्यावर काय मागशील? तुम्हाला सांगतो ना, एक असा देवाची पूजा करीत होता भगवंताच्या देवा शंकराच्या मंदिरात जायचा, पूजा करायचा. अचानक शंकर उभे राहिले पुढे. तुला काय पाहिजे असेल ते बापरे, ती दिव्य मूर्ती पाहिली नाही का शंकरच्या घरात. म्हणजे काय म्हणतात तो ते श्री ज्याच्या तो चंद्र त्या आश्रमात जाऊ. अशी भगवान शंकर साक्षात उभे राहिले आणि तुला काय पाहिजे असेल ते माग म्हटले. सांग पटकन सांग, मला वेळ नाही. तुला काय पाहिजे ते मागून घे. 3 वर तुला मी देतो. पटकन काय पाहिजे ते मागून घे. पहिल्यावर म्हटले सांग. त्याला काय आठवणच, काय बोलावं काय नाही, काय बोलावं आठवण. आता आचरण काय सुचते माणसाला. मग त्याने विचार केला, म्हणला आपल्या बायकोचं नाक जरा नकटे
बारीक आहे. म्हटलं देवा काय कर, तिचं नाक म्हणलं व्यवस्थित कर. म्हटलं लई बारीक नाक आहे, नकटे. त्याच्यामुळे म्हणलं मला बायकोचं नाक नकटे, तेवढं मला ऍडजस्ट कर म्हणला, जरा लांब करून दे बायकोचं नाक. भगवान शंकर प्रश्न झाले काय आता काय इथं बावळट लोक आहेत, काही कळत नाही. एवढा परमार्थ करतात तरी काय. तरी पाकिट म्हणतात लय हलकं पाकिट लागते. काय एवढं कीर्तन केलं, अभंग संतांच्या अभंगावर एवढं कीर्तन केलं, देवाचं गुणगान, भक्तीचा महात्म्य, आधागात ज्ञान सांगितलं. आणि त्याची किंमत किती केली तर म्हणे 1000 रुपये. 1000 रुपयाचं पाकिट. मग भगवान म्हणले तुला काय पाहिजे म्हणजे तेवढंच. बायकोचं नाक जरा नट्टे, त्यामुळे म्हणला सगळे लोक मला नाव ठेवतात, गल्लीत मला तोंड दाखवा जागा नाही, तर तेवढं असं कर. मी म्हणले तसं. फार आनंद झाला, फार आनंद झाला त्याला. इतका साधा आनंद आहे का. म्हणलं देव म्हणले तथाच तू, काय हरकत नाही. लय आनंद झाला त्याला. म्हणलं आयुष्याची कटकट गेली. आता काय झालं, आयुष्याची कटकट गेली. आणि गेला घरी. बायको घरी स्वयंपाक करीत होती, नाही का, स्वयंपाक करीत होती. दार असं लोटलेलं होतं. हे म्हणा दारू, ते काय झालं, नाक इतकं लांबलं इथून त्या दारा इतकं. बसल्या बसली असं गेलं दारू गेली. नुसतं असं तोंड फिरवलं तर दार उघडलं. बसल्या बसल्या उठली सरळ जागच्या वरची, दार उघडलं. तो आरा पाहत होतो तिथपर्यंत नाक. तसं नाक दाराचं नाक दाबून धरलं. म्हणलं हे काय सॉंगे म्हटलं. तर ते म्हणले तुम्हाला काय उद्योग आहे का नाही. मी काय केलं म्हणजे तुम्हाला काय उद्योग आहे का नाही म्हटलं. तिला काय माहितीये का. बापरे म्हटलं काय करावं ह्या देवाला. म्हटलं असं कुठे असतं का. म्हणलं मी काय इतकं लांब मागितलं होतं का. द्यायचं तर म्हटलं फार थोडंसं द्यायचं, एवढंसं द्यायचं तर म्हणलं इतकं लांब दिलं. म्हणलं बरोबर त्याने कुठे म्हणलं होता इतकं लांब दे. त्याने जर सांगितलं होता 1 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर तर देवाला दिलं असतं. आम्हाला लांब कर. मग देवाने त्याच्या मनाने केलं लांब. देवाला असं वाटलं पुन्हा याने मागायलाच नको, वान केलं लांब, कायमचं लांब देऊन टाकलं. आता तर म्हटलं आता आता जगायचं लक्षणच राहिलं. आता मला लॉक करून टाकलं. आता कोणी जर आतमध्ये आलं ना तर हा साधा तमाशाने अख्ख्या जग प्रख्यात सर्कस नाही का, बिगर तिकिटाची फ्री ऑफ सर्कस. तसाच माग देवाकडे गेला. देवा म्हटलं काय रे. म्हटलं अरे असं असतं काय काय. म्हटलं तू म्हटलं बरं चॅप्टर झालं. म्हटलं ऐकलं तू असे धंदे करायला लागलं. म्हटलं काय झालं. म्हणजे अरे बार एवढं नाक लांब करायचं असतं का. म्हटलं ते कमी कर ना. म्हटलं नाही का बार. म्हणलं इतकं लांब लई कमी कर. म्हणलं ते एवढं नको. म्हटलं ते मला फार ते आणि म्हणून ठीक आहे काय म्हणून देव म्हटलं तच असतो काय हरकत नाही. मला तुझी इच्छा मी पूर्ण करतो. म्हणलं नक्की. मला मग फसवलं. म्हणलं आता फसू नको बरं. म्हणलं तू मागच्या वेळेला लई चॅप्टरपणा केला, मला जीव नको झाला, आणि आता जर तसं केलं म्हटलं बघ. म्हणलं पण नक्की आता फसवलं नाही ना. म्हणलं नाही फसवलं, काळजी करू जावे. आणि गेला घरी. पाहतो मग सपाट फक्त असे 2 होल होते. फक्त 2 होल. काय करावं या देवाला. त्याला देवाचं कठीण परिस्थिती. कठीण मला कस तरी झालं. मला जीवन राहिलेले आहे केला. तर फार सपाट झाली, भोर राहिले असे फक्त. आता पुन्हा देवाकडे गेला. म्हणलं आता पाहिलं का किती केलं तर भगवंताच्या पुढे, त्याच्या पुढे कोणाची अक्कल चालते का. आपली अक्कल चालू नाही त्याच्या पुढे. पुन्हा देवाकडे गेला. देवा म्हटलं आता बास कर. आता पहिल्यासारखं जसं होतं तसं करून दे. म्हटलं आता अजिबात फरक, जसं होतं तसं. देव प्रसन्न झाला. 3 वर दिले पण बायकोच्या नाकावरही घातले. 3 वर बायकोच्या नाकात घातले. मिळवलं काही मिळवलं. म्हणून कसं आहे तर देवा जो काय मागून घ्यावं माणसाला हे कळलं पाहिजे. असं जाऊ द्या. तर पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास जीवाचा तो झाले. तर मला जो विषय सांगायचा होता नचिकेत 3 वर मागून घे.
तर म्हटलं देवाने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. तर म्हटलं तर पहिल्या वर म्हणला, पहिला वर माझ्या कोणतं मागितलं तर माझ्या वडिलांनी जे पाप केलेलं आहे, वडिलांची त्या पापातून सुटका कर. पहिल्या वरानं वडिलांची पापातून सुटका कर. नंतर दुसरं म्हणजे पाहिलं का, वडिलांच्या हातून जे पाप झालं त्या पापातून त्यानं वडिलांची सुटका केली. नंतर पुढचं जे दुसरा जो वर मागितलं, म्हटला मी आता यम दरबारामध्ये आलेलो आहे, कदाचित माझे वडील माझा स्वीकार करणार नाही, मी इतकं लांब आलो, एवढं हे केलं, म्हणून त्यांना माझा सगळा राग त्यांनी मला क्षमा करून मला त्यांनी प्रेमाने जवळ करावा. दुसरा वर मागितलं. आणि तिसऱ्या वराने म्हटलं आता तिसरा वर काय, आता तिसरा वर महत्वाचा म्हटलं मला ब्रह्मज्ञान सांगा. तिसरा वर काय होता, आता 2 वर त्याने नवीन मागून घेतले, पण खरं तिसरा वर त्याला एकदमच कसं करायचं. दुकानात गेलो, हा आपण काय करतो, एकदम 1000 रुपये सांगत नाही, आधी 500 सांगतो, मग 700 सांगतो, मग 1000 वाढवतो, बरोबर आहे का नाही, एकदम नाही सांगत. तसं मग त्याने ते सांगितलं. तर मग काय म्हटलं, तर तू ब्रह्मज्ञान मागण्याऐवजी तू ब्रह्मज्ञान कशाला बघतो म्हटले, त्यापेक्षा तुला मी काय करतो, 10,000 वर्षाचं आयुष्य देतो. त्यांनी विचार केला, ज्या अर्थी आपला यमराज 10,000 वर्षाचं आयुष्य देतात, परंतु ब्रह्मज्ञान देत नाही, याचा अर्थ 10,000 वर्षाच्या आयुष्यापेक्षाही ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, याचा अर्थ असा. म्हटलं मला ते नको, मला म्हटलं मला ब्रह्मज्ञान पाहिजे. म्हटलं तुला मी काय करतो, पृथ्वीचा राजा करतो. म्हटलं ज्या अर्थी हा पृथ्वीचा राजा करतो याचा अर्थ ब्रह्मज्ञान त्यालाही माहित नव्हतं बरं का ब्रह्मज्ञान. पाहिलं गंमत कशी. म्हणलं याचा अर्थ तर पृथ्वीच्या राजापेक्षा सुद्धा ब्रह्मज्ञानाची. लक्षात घ्या, आपलं दीडदमडीचं काय आपल्या घरामध्ये 4 टरकलं आणि त्याच्यामध्ये माझा संसार आहे, माझा आमकं माझं तमकं, 4 टरकलं. दुसरं काय आपल्या घरामध्ये आपला संसार आहे, काय आपला संसार नाही झाला तर आज असेल 500 एकर बागाई जमीन असेल, 50 विहिरी असेल, याच्यापेक्षा जास्त काय मोठी संपत्ती आहे आपली. पण पृथ्वीचं राज्य त्याने नाकारलं. लक्षात घ्या, विचार करायचा इथं जाईल. त्या नचिक आणि पुराणांनी जे असतात ना, पुराणांनी याच्याच करता पुराणाची उत्पत्ती आहे. कशा करता, या जीवाच्या बुद्धीवर अंतःकरणावर हे ज्ञान ठसवायचे. त्याला आपलं प्राप्तव्य काय हे त्याला कळलं पाहिजे. येणे केणे प्रकाराने त्याला फक्त जीवानं करावं काय मनुष्य यामध्ये येऊन एवढं 18 पुराण तेवढ्या करता निर्माण केले. 18 पुराण, 4 वेद, एवढी प्रचंड ज्ञान प्रचूर, 6 शास्त्र, 14 विद्या, हे सगळं किंवा असे अनंत अशा प्रकारचे ग्रंथ, संतांचे एवढे अवतार, एवढं भगवंताने जीवाचं एक आत्मज्ञान अज्ञान घालवण्यासाठी भगवंताने एवढं केलं आहे. मग त्याला सांगितलं की ज्या अर्थी पृथ्वीचं राज्य द्यायला तयार आहे, परंतु आत्मज्ञान नाही, याचा अर्थ आत्मज्ञान श्रेष्ठ असलं पाहिजे. ध्यानात आलं का? म्हटलं नको, म्हटलं मला आत्मज्ञान पाहिजे. म्हणे त्रिभुवनाचं राज्य तुला देतो. पाहिलं का, त्रिभुवनाचं राज्य द्यायला केलं तरी तो त्रिभुवनाचं राज्य घेत नव्हता. या कारणे ऐकायचं, या कारणे सोडून द्यायचं का? जर आपण जिव्हाळ्यानं पाहता, अर्जुन श्रोता असा होता, देवाचा प्रत्येक शब्द कार्य करीत होता आणि त्या शब्दाचा मोती होत होता. देवाच्या शब्दाचा काय होत होता? मोती होत होता. स्वातीचा पाऊस एक तर मोती करतो, नाहीतर विष करतो, नाहीतर देव वाया दबडतो. आज्ञानी जीव काय करतो? शास्त्राचे शब्द वाया व्यर्थ दबडतो, नाही का, म्हणून भयंकर दुःखामध्ये पडतो. तर म्हणे त्रिभुवनाचं राज्य नाकारणं, आणि म्हणे मी तुला त्रिभुवनाचं राज्य सुद्धा नाकारलं, आणि म्हणे तुला मी ह्या त्रिभुवनात नाही, तुला कल्पना सुद्धा केलेली नाही अशी गोष्ट मी तुला देतो. स्वर्ग सुद्धा देव तुला नाही घेतला. ज्या गोष्टी तू कधी ऐकल्या नाहीत, कधी पाहिल्या नाहीत, अशा आश्चर्यकारक दिव्य वस्तू मी तुला देतो. त्याने विचार केला, काही नाही. आता यमराज म्हणला, अरे आता तुला आता देण्याचं त्रिभुवन तुला इतकं श्रेष्ठ काहीच राहिलं नाही, एवढं मी तुला देऊ केले नाही. बरं का, काय सांगितलं? त्रिभुवनात आता अधिक यापेक्षा मोलाचं काहीच नाही का तुला द्यावं, ते मी देऊ केलं, पण तू घेतलं नाही. आता यापेक्षा अधिक मोलाचं त्रिभुवनात काही राहिलं नाही, म्हणून तुझ्या मनात तू काही माग. ब्रह्मज्ञान सुरू. कळलं का? नकोच म्हटलं, मला ब्रह्मज्ञानच पाहिजे. आणि
काहीच नको म्हटलं मला. मग म्हटलं मग आता तुला तर माहित नाही, पण माझ्या कल्पनेनं उत्तम वस्तू मी तुला देईन. तरी म्हटलं नको. मग शेवटी त्याला कळून चुकलं की हा खरोखर किती विचारी आहे. लाथाडला आपला आहे का एवढ्याशा गोष्टी त्याग करायची आपली तयारी आहे का? 51 रुपयाची पावती फाडायची आपली तयारी आहे का? 51 रुपयाची पावती फाडायची तयारी नाही सत्कार्यासाठी, धर्म कार्यासाठी. त्रिलोक्याचं राज्य नाकारलं, त्रिभुवन सुद्धा ते राज्य नाकारलं, ऐश्वर्यपद एवढं चिरंजीव पद ते सुद्धा नाकारलं. आणि आपलं काय विचार काय जाऊ इथं ब्रह्मज्ञानासाठी त्याने ते नाकारलं. आता आणखी काय सांगितलं पाहिजे? आणखी काय सांगू म्हणजे देवाचं नामाचं महात्म्य कळत. प्रभूने काय केलं, रामचंद्राने काय केलं, रामाने काय केलं, तर त्या जटाईचा उद्धार केला नाही का? जटाईचा उद्धार केला आणि तर अहिलेचा उद्धार केला. परंतु रामाच्या नामानं हजारो लोकांचा उद्धार झाला. श्रीरामानं जे केलं ते श्रीरामाच्या नामाने केलं. श्रीरामाने लय झालं 10-5 लोकांचा उद्धार केला असं, बरोबर आहे का नाही? 10-5 भक्तांना संकटातून काढलं असं. पण भगवंताच्या श्रीरामाच्या नामानं हजारो भक्तांचा, लाखोंचा, कोट्यानु नामेची तरले कोट्यानुकोटी, लाखो काय कोट्यानुकोटी नामांचा भगवंताच्या नामाने उद्धार झालेला आहे. म्हणून या नामा इतकं श्रेष्ठ काहीच नाही. आता एक विषय सांगायचा आहे आणि आपल्या याच्याकडे बोलू. आता तो विषय असा सांगायचा आहे की आपले कान इतके जड झालेले आहेत, आपली बुद्धी इतकी बोथट झालेली आहे आणि तीच आपली बुद्धीला विचार करायची सवय झालेली आहे. काय तर गहन ज्ञान पचवायला त्या बुद्धीची ताकद नाही, बुद्धीची क्षमता नाही आणि बुद्धीची तयारी पण नाही. गहन ज्ञान, आता गहन ज्ञान काय तुम्हाला सांगतो पहा. गहन ज्ञान काय आहे? हे एकच गोष्ट कळून घेण्यासाठी आपल्याला सगळं आयुष्य आहे. एक जन्म त्यासाठी पुरत नाही, सगळी आयुष्य त्यासाठी पुरत नाही. रात्रंदिवस चिंतन केलं, गुरु परंपरा सुद्धा त्याला कमी पडते. रात्रंदिवस गुरुनी शिष्याचं डोके फोड, रात्रंदिवस गुरुनी शिष्याला उपदेश केला. शास्त्रही थिटे पडतो, गुरुही थिटे पडतात, तरी याच्या बुद्धीमध्ये अक्कल निर्माण होत नाही. एकच विषय सांगायचा आहे. कोणता विषय सांगायचा आहे? तर हे जगत झालेलंच नाही, मिथ्याच आहे. रात्रंदिवस हा चिंतन करायचं तुम्हाला मी सांगतो, दुसरं चिंतन नाही. उजळा अवया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं काय खोटं काय याचाच निवाडा करायचा आहे. मग खरं काय आहे, खोटं काय आहे? खरं म्हणजे ब्रह्मच आहे, खोटं म्हणजे जगच आहे. यापेक्षा वेगळं काहीच नाही. खरं काय जगामध्ये? खरं म्हणजे परमात्माच खरा आहे. खोटं काय ते सगळं जग खोटे, इथून तिथून सगळं जग खोटं. जे इंद्रियांचा विषय, मनाचा विषय, बुद्धीचा विषय, जे जे आपल्याला कळतो, जे जे आपल्याला कळतंय, जे जे आपल्याला वाटतंय, जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, जे आपल्याला कळतंय, ज्याला आपण समजतंय, जे आपण घेतोय आणि जे आपण आपल्या अंतःकरणात साठवले, ते सगळं जग. आणि ते सगळं कसं आहे? हे ज्याला कळलं तो ह्या जगातून सुटला. एवढंच फक्त कळून घ्यायचे. आता तुम्हाला कळलं नाही का? कळलं नाही. ज्याच्या बुद्धीने त्याचा या तत्वाचा स्वीकार केलेला आहे त्यालाच म्हणायचं कळलं. तुम्हाला तो बुवांचा दृष्टांत माहिती? पुन्हा एकदा सांगतो. तर एक बुवा महाराज होते, भिक्षुक. अशी भिक्षा मागत मागत एका दाराशी आले. आई आतमध्ये स्वयंपाक करीत होती. बुवाने पुकार दिली, ओम भिक्षाम देही. दारामध्ये ओम भिक्षाम देही. बुवाने पुकार दिली आणि पुकार दिल्यावर ते लहान पोरगं खेळत होतं. तेवढाच बुवाला खाली पडला होता. बुवाने तो रुपया उचलला. ते बारक्या पोराने पाहिला. तेव्हा आई बुवाने रुपया घेतला. आता ते आतमध्ये स्वयंपाक करीत होती. आता बुवाकडून रुपया कसा काढायचा? त्याला अक्कल लागते, बुद्धी लागते. दे मामा रुपया. हे इतकं सरळ सरळ बावळटपणाचं बोलणं झालं. युक्तीने का युक्ती काढून घ्यायची असते. मग आई काय म्हणते, जाऊ दे, घेतला तर घेऊ दे. तो खोटा होता. खोटा म्हणलं बुवाने लगेच तिथले खिशात सुद्धा टाकला नाही, हातातल्या हातात तिथं सोडून दिला. खोटा म्हणून लगेच सोडला नाही का? मग ज्याला जग मिथ्या हे कळलं की त्याच्या बुद्धीतलं जग आर पार निघून जातं. खोटं म्हणून कळलं का?
आणि आपला विश्वास बसत नाही, आपल्या देवावर विश्वास नाही, आपला संतांवर विश्वास नाही, आपल्या शास्त्रावर विश्वास नाही. पण आपला विश्वास कोणावर? जे बावळट आहेत ना 4 टगे, त्यांच्यावर आपला विश्वास, 4 टग्यांच्यावर विश्वास. पण देवावर विश्वास नाही, शास्त्रावर विश्वास नाही, नामावर विश्वास नाही. एवढं अवतार घेऊन कार्य केलं तरी त्यावर हे अगाध ज्ञान, त्याच्यावर विश्वास नाही. आणि म्हणून यासाठी काय करायचं? संतांना शरण जायचं आहे, नाही का? संतांना शरण जायचं आहे. एवढ्या करता काय करावं काही कळतच नाही मला. काय करायचं आहे? तर याच करता काय करायचंय? हा विषयच कळून घ्यायचा. हे म्हणून पहा, हे मिथ्या, हेच एक कळून घ्यायचं. रात्रंदिवस हेच चिंतन करायचं आहे. तुम्हाला सांगतो, रात्रंदिवस हेच. हा, आणि हीच प्रकृतीनं सगळे जग झाकून टाकलेलं आहे. याला सत्य मानणं, सत्य मानणं म्हणजे परब्रह्मावर आवरण येणं. सत्य मानणं हेच परब्रह्मावरचं आवरण आहे. तुम्ही जगाला सत्य मानता, देहाला सत्य. पहा, सुंदर प्रमाण सांगतो, संतांचं प्रमाण आहे. ते जर पटत नसेल तर आपली बुद्धी काळी कुट्ट, पापानं भरगच्च माखलेली बुद्धी, बरबटलेली बुद्धी, हे तत्व जर आपल्याला कळत नसेल तर समजायचं आपली बुद्धी पापानं कशी झालेली आहे? भ्रष्ट झालेली आहे, बरबटली बुद्धी आहे. आपल्या बुद्धीमध्ये पापाचे अजून घडेच्या घडे तयार आहेत. संतांचं बोलणं आपल्या ज्या अर्थी पटत नाही याचा अर्थ. आणि हे जेव्हा पडतं तो शुद्ध मती, शुद्ध बुद्धी, पवित्र महात्मा तो असतो. संतांचं बोलणं ज्याला पडतो तो महात्मा असतो, तो भाग्यवान असतो, तो बुद्धिमान असतो. कोटी जन्माचं पुण्य त्याचं पुण्य फळले बहुता दिवसा, म्हणून संतांच्या शब्दावर विश्वास बसला. का? पाप आडवालं तर संतांचं आपलं पटत नाही, त्याचं संतांचं असं वाकलं असतं. त्याचं कारण त्याचं पाप. ज्या भगवंताने त्या संतांना काय केलं? भगवंत त्याच्या पायाचे दास झाले. प्रत्यक्ष ज्याला काय म्हणतो, देवादी देव परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जो कर्तृत्वाचा, सामर्थ्याचा, ऐश्वर्याचा महामेरू असा तो परमात्मा आपल्या भक्तांना जवळ करतो. त्या भक्तांशी आपलं असं वापरलं असतं. त्याचं कारण काय? की आपलं पापाचे घडेच्या घडे भरलेले आहेत. हेच त्याचं कारण आहे. संतांच्या चरणावर जो प्रेम नसणं, भाव नसणं, शास्त्रावर विश्वास नसणं, नाम न आवडणं, परमार्थ न आवडणं, देवाचं भजन न होणं, याचं कारण की याचं कारण आपलं प्रचंड पाप आडवं आलेलं आहे, नाही का? काय कारण आहे याचं? प्रचंड पाप आडवं आलेलं आहे, नाही का? प्रचंड पाप आपलं आडवं आलेलं आहे. आणि म्हणून काय आहे तर याच्याच करता काय सांगितलं की हे मिथ्या जयास नाही कळले. एकच आहे, हे मिथ्या आहे असं कळलं की काय होतं की त्याचं आत्मस्वरूपावर, ज्ञानावर आलेलं आवरण नष्ट होतं आणि त्याला तो आत्मप्रकाश साक्षात अनुभवाला येतो. आणि त्यामध्ये तो स्वतःचा राहत नाही, तो स्वतः शिल्लक राहत नाही. चिंतने तद्रूपता, चिंतन करता करता आणि एकच चिंतन करायचंय. जसं तर शेंडी आणि करवंटी काढून टाकली की आतमध्ये खोबरं, तसं निराश करायचं आहे. काय करायचं आहे? निराश म्हणजे आता ऐका तुम्ही, किती मोठं आश्चर्य येतो ना. ही माया लय अद्भुत आहे, तुम्हाला सांगतो. ही प्रचंड किती ह्या जगाला हिनं मोहिनी टाकलेली आहे. हे नसलेलं जग आपल्याला प्रत्यक्ष भासतंय आणि सगळे जग घर 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 फिरवते ही माया. नाही का? ब्रह्म हा भोवराम फिरवितो घरघरा. या मायेनं कसं जगाला चक्रावून सोडलंय, या माया ज्यात अडकवलंय. असत्य जे आहे ते जीवाला परम सत्य वाटते, परम सत्य ते जीवाला वाटते. त्याचा इतकं की त्याच्यासाठी पैसा म्हटलं की माणूस फार वेडा होतो, नाही का? पैसा, बायको, पोरं, ह्या चक्कर लागलेली आहे सगळ्या जगाला. हेच अज्ञान, हेच पाप, भयंकर पाप. पापाचे डोंगरच्या डोंगर उभे राहिले आणि म्हणून हे असं होतं, नाही का? म्हणून तर काय आहे संता, म्हणून तर हे मिथ्या जयास नाही कळले. त्याने नाना सायासे साधन केले तरी कदापि न जाच सुटले कल्पांते. आता एक अजून प्रमाण सांगतो पा. ते प्रमाण असे, इतुकेही जग भ्रमेची दिसे. जग कशामुळे दिसते? भ्रमे.
जग हा भ्रम आहे, याच्यामध्ये सत्य फक्त ज्ञान स्वरूप परमात्मा सत्य आहे. आणि दिसतंय ते सत्य नाही, भासतंय ते सत्य नाही, पाहतो ते सत्य नाही. ह्या सगळ्या कल्पना आहेत, हे फक्त एक स्वप्नच आहे. हे एक स्वप्न आहे, हे चिंतन करायचं, हे सत्य नाही. आणि याच्याच करता काय करायचं? शास्त्र श्रवण. उत्तम उपाय त्याला श्रवण हाच उपाय. कारण दुसरं किती आपण चिंतन केलं, विचार जरी केला आणि तीर्थयात्रा करीत बसलो, हळदी कुंकू आणि कधी भाकरीला पोपडा येईन का? नाही. याला एकच उपाय, श्रवण. कारण आपल्या बुद्धीमध्ये झालेला आहे भ्रम आणि सत्य झाकलं गेलेलं आहे. आणि त्याची कान उघडणी करायचं काम फक्त कशात? सत्संगातच. कारण हिथंच आपल्याला, कारण अजून सांगतो, सत्यत्व जगत सत्यत्वाचे दृढ संस्कार आपल्या बुद्धीवर बसलेले आहेत. हे कारण तुम्हाला सांगतो. काय? जगत सत्यत्वाचे दृढ संस्कार आपल्या कानावर बसलेले पक्के आपल्या बुद्धीवर थरच्या थर जगत सत्यत्वाचे आहेत. परंतु इतकेही जग भ्रमित दिशे नाना नामरूपाकारी कल्पिले असे, परंतु विवेके पाहता उत्पन्नची नसे स्थिती काहीही. परंतु कशाची उत्पत्ती झालेली नाही. नाही तुमची उत्पत्ती नाही, माझी उत्पत्ती नाही, एकही ताई नाही, भाऊ नाही, दादा नाही, कोणी नाही इथं. हे फक्त केवळ ब्रह्मच आहे, एक रस. परंतु नसलेलं जग आपल्याला दिसतंय आणि आपण त्यात अडकून पडलोय. म्हणून आपण विचार काय करायचा तुम्हाला सांगतो, सोपा उपाय सांगतो. हे स्वप्न आहे, एवढा एकच विचार करायचा. काय आहे? हे स्वप्न आहे. एवढा विचार केला की आपल्याला आणखी चिंतन, सखोल चिंतन करता येतं. स्वप्नाचा जग आणि स्वप्न एवढा विचार. म्हणून पहा, जय जय आचार्य समजतो सुरुवार. हे कोण करू शकतं? तर सद्गुरू करतात. परंतु त्यांच्यावर निष्ठा पाहिजे. आणि जग सत्यत्वाचे संस्कार आणि आपलं पाप, आपण जग आवडणं, जगात रमणं, त्याच्यामुळे आणखी पाप वाढत जातं, वासना वाढत जातात, इच्छा वाढत जातात, अज्ञानाचे थरच्या थर वाढत जातात आणि विवेकाची धार बोचट होऊन जाते आणि म्हणून परमार्थ आत्मसात होत नाही. कळलं का मी काय सांगितलं? आता कळलं का? विवेकाची धार बोचट होते त्याच्यामुळं. आणि जगत सत्य, अजून जग सत्य मानतो आणि पार पार म्हणजे पापाचे थरच्या थर बुद्धीवर वाढत जातात. आणि प्रकाशमान आत्म्यावर अंधकाराचं जबरदस्त सावट अंधकाराचं निर्माण होतं. हे कोणाला कळेल तुम्हाला सांगतो? जो आत्मतत्वाचं अभियाह श्रद्धेनं चिंतन करतोय, नाही का? श्रद्धेनं चिंतन करतोय. आणि ही ईश्वराची माया आहे. तुम्हाला मी सांगतो, ईश्वराची माया आहे. ईश्वरानं काय केलं? ह्या ईश्वराच्या मायेनं, ह्या ईश्वरापर्यंत जाण्यासाठी तू याच्यात ना अडलाय ना, तुला काहीच आवडणार नाही अशा तुझ्या बुद्धीचा निश्चय होईल, तेव्हा ईश्वर कृपा करतो. ईश्वर कृपा कशी करतो? दोन गोष्टी. पहिली गोष्ट काय? जगाबद्दल पूर्ण निरीच्छ. पहिली गोष्ट, जो जगाबद्दल जगाला तुच्छ मानतो, संपत्तीला तुच्छ मानतो, घरदार, बायका, पोरं, जे जे आहे, दिसतंय, भासतंय, वाटतंय, कळतंय, घेतोय, देतोय, ते जे मन बुद्धीनं व्यवहार ज्याचा केला जातो ते ज्यानं काय केलं? कुत्र्याच्या ताज्या वांतीसारखं तुच्छ मानलं. एक भाग त्याचा पूर्ण झाला. मग जग का परमात्मा का? तो परमात्मा स्वरूप साक्षात होतो. मग सगळ्या दुःखातून सुटका होतो. पहिला गोष्ट सांगितली. कोणती गोष्ट सांगितली? तुच्छ निरीच्छ. एक भाग. आता दुसरा भाग काय? ते आत्मतत्वासाठी जो व्याकुळ होतो, भगवंतासाठी व्याकुळ. या दोन गोष्टी सांगितल्या. नुसतं जग मिथ्या मानून चालणार नाही, तर ते आत्मतत्वासाठी, भगवंताच्या, तो विठ्ठल परमात्मा त्याच्या चरणासाठी व्याकुळ होणं, नाही का? आणि म्हणून काय म्हटलं? आणि त्याच्याकरता छंद, कधी करीशी लग्न माझे. तुम्हाला माहिती आहे ना? दृष्टा माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांना माहित नसेल, पुन्हा एकदा सांगतो थोडंसं. तर एक खेड्यातली म्हातारी होती. तिची लेक मुंबईमध्ये दिली होती. पोरकुळी दिली होती, मुंबईमध्ये दिली होती. 100 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि ती मुंबईला गेलेली की इकडं जावान लेख म्हटल्या, चांगलं रुक्मिणी स्वयंवर नाटक लागलेले, यायचं का पाहायला? काय नाटक कोणतं होतं? संगीत स्वयंवर. संगीत स्वयंवर, बरोबर आहे ना? का रुक्मिणी स्वयंवर? बरं बरं, नुसतं स्वयंवर. संगीत नको आहे, संगीत नको आहे त्याच्यामध्ये. नाही नाही, ती नको.
तर स्वयंवर नाटक लागलेलं होतं, पाहायला गेले. आणि त्याच्यामध्ये ते नाटक पाहून म्हाताऱ्याला लई नाटक आवडलं. सुंदर नाटक होतं. त्याच्यामध्ये ती रुक्मिणीची का, ती रुक्मिणी म्हणते, कधी करीसी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा, कधी करीशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा. ते पण त्या म्हाताऱ्याला लय आवडलं. तो इतकं तिच्या ते नाटक आवडलं, ते पद तिच्या अगदी घर अंतकरणात घर करून राहिलं. रात्रभर तिला झोप नाही, तेच तिला पद आठवायची. रात्रभर मला इतकं ते अंतकरणात भिडलं. म्हातारी सकाळची उठली आणि अंगण झाडीत होती. शेजाऱ्या बाजारच्या बाया येत जात होती, कोणाचं काय चाललं होतं, कोणाचं काय चाललं होतं. उठली, अंगण झाडता झाडता म्हातारी, कधी करीशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा, कधी करीशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा. 80 वर्षाची म्हातारी आणि असं म्हणते, सगळे चक्र होऊन गेले नाही का. 80 वर्षाच्या म्हातारीनं असं म्हणावं का, यालाच म्हणायचं वीर, यालाच म्हणायचा छंद. असा छंद लागला पाहिजे, असा छंद नाही का. मग असा छंद जीवाला भगवंताच्या पायाचा चरणाचा लागेल, व्याकुळता होईल. भगवंत कृपा कधी करतो, जेव्हा माणूस त्याच्यासाठी व्याकुळ होतो. तुला माहिती आहे ना, एक मी अजून सांगत असतो, आई स्वयंपाक करीत असते, सोस लागावा लागतो माणसाला, सोस. व्याकुळतेची सीमा प्राणकंठाशी येतात तेव्हा तो देव भेटतो. द्रौपदीला लगेच भेटला नाही. द्रौपदीला देव लगेच भेटला का? द्रौपदीला देव लगेच भेटला नाही, लगेच नाही भेटला. पाहिलं, याची वाट पाहिली, त्याची वाट पाहिली, त्याची वाट पाहिली, सगळ्यांची वाट पाहिली, हा माझा, तो माझा, तो माझा. त्यामुळं देव भेटला नाही. काय भेटला नाही? ती म्हणायची भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. त्याच्यामुळे देव त्यांच्यात अडकली. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि माझा अर्जुन त्याच्यात अडकली, म्हणून देव भेटला. तिनं आज मग विचार केला नाही का, आता माझी चिंता करी नारायणा, बस देवा तार आता मार. आतापर्यंत तिनं साडी सावरून धरली होती, लज्जा राखून धरली होती. देव म्हणलं, तुला लाज आहे ना, तुझी लाज सांभाळत बस. लाज भय शंका दुरावीला मान, न कळे साधन यापर्यंत. ती गार्गी होती ना, गार्गी माहिती आहे तुम्हाला? ती गार्गी होती, ती विदुषी होती. विदुषी म्हणजे विद्वान, महान तत्ववेत्ती होती ती. स्त्री पुरुष असेल तर विद्वान म्हणतात, तत्ववेत्ता म्हणतात, आणि स्त्री असेल तर विदुषी म्हणतात. त्याला स्त्रीला काय म्हणतात? विदुषी. आणि महात्म्याला काय म्हणतात? तत्ववेत्ता. आणि तिला विदुषी, ती महान विदुषी होती. याज्ञवल्क्यांच्या काळामध्ये होती ती. याज्ञवल्क्य इतकीच ती ज्ञानी होती, परंतु विवस्त्र अवस्थेत राहत होती. रात्रीनं अखंड विवस्त्र अवस्थेत राहायची. वस्त्रच कोणतं नसतं. लाज भय शंका दुरावीना मान, देह भानच नव्हतं नाही का, देह भान सुद्धा नव्हतं. लाज, त्यामुळे लाज लज्जा सुद्धा राहिली नव्हती. आपण तुला काय लाज आहे का? नाही नाही का. अहो त्याला काय लाज आहे, निर्लज्ज झालाय, लई चांगलं. निर्लज्ज सदा सुखी नाही का. निर्लज्ज काय असतो? सदा निर्लज्ज सदा सुखी. कोणी वंदा अथवा निंदा, हा मा रामकृष्ण हरी. आणि म्हणून काय सांगितलं तर लाज भय शंका दुराविला मान, आणि न कळे साधन या करते. लक्षात येतो का तुमच्या मी काय सांगतो ते? लाज सुद्धा टाकली पाहिजे, लाज सुद्धा वाटता कामा नये. मी गरीब आहे याची लाज नको, मी श्रीमंत आहे त्याचा मोठेपण, याला सुद्धा लाज म्हणतात. तो लाज नको वाटायला मोठेपणाची. लय मोठेपणा उड्या मारतो, तुला लाज नको वाटायला, ते सुद्धा नकोय. मी आम काम काय, तू लाज नको वाटायला. अहंकार धरलाय, मी आम काम का, मी लाज, कोणतीच लाज नकोय. लाज भय भीती सुद्धा, ज्याच्या ठिकाणी चित्तामध्ये भीती आहे त्याला सुद्धा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होता येत नाही. चिंता ज्याच्या चित्तामध्ये आहे, चिंता सुद्धा राहत नाही. जो चिंता रहित होतो, भय रहित होतो, दुःख रहित होतो,
कारण काय, एक आत्मतत्व ज्याला दिसतंय तिथं लाज राहत नाही, तिथं भय राहत नाही, तिथं चिंता राहत नाही. ध्यान दिलं ना? आत्मतत्व समोर आलं का तिथं लाज भय शंका काही एक राहत नाही. आज किंमतच कळत नाही त्या. मला तर असं राहत काय म्हणत कसं काय सांगावं. अजून जग चांगलंच वाटते, सत्यच वाटते, याला करावंच काय या गोष्टीला. आज ज्ञानाला जाऊ द्या कळू द्या. ज्ञान जो स्वतःला ज्ञानी म्हणून घेतो तोच जवळजवळ गाळात अडकला पाहिजे इथपर्यंत गाडलाय. अजून स्वतःला जो विद्वान समजतोय तो जितका गाळात अडकलेला आहे. कसं सांगावं या जगाला. म्हणून तो कसं आहे, अवघड आहे परमार्थ. तसा धडधडीत जग दिसतंय, बायका पोरं दिसतात, आणि तुम्ही सांगतात हे नाही म्हणून यांच्यातून बाहेर पडा. सोपं आहे का? होय, सोपं आहे. मोठ्या कष्टाने कर्ज काढून काय केलं, पैसा फेडलाय, घाम गाळलाय, रक्त ओकलोय आणि घर बांधलंय, आणि बायको करून आणली, आणि मुलं झालेली आहेत, सगळे जीवापाड प्रेम करतात, आणि तुम्ही म्हणतात त्यांच्यातून बाहेर पडा. इतकं म्हणून तर परमार्थ अवघड झालंय. बायका पोरांच्यातून संसारातून बाहेर पडता येत नाही, तिथं सगळी वासना अडकली, म्हणून त्या आत्मतत्वाची भेट होत नाही. कळलं का नाही अजून? नाही कळलं अजून? मग जो कशातच जगात अडकला नाही कशातच अडकला नाही, एवढीशी गोष्ट त्याला अडकवायला राहिली नाही जगामध्ये नचिकेतासारखी, तो आत्मतत्व धडक असं भेटतो जाऊन. कळलं का? लाज भय शंका दुराविला मान, आणि न कळे साधन या परते, यापेक्षा दुसरं साधन. आणि म्हणून काय म्हटलेले माऊलीने सुंदर वर्णन केले. आता जास्त वेळ घ्यायचा नाही. जया प्रीती तू लपशी तया हे जग दाविशी, जया प्रीती तू लपसी जय जय आचार्य समत सुरवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. काय कधी कळायचं हे जग मला. असं वाटतं ना, बोलणं बंद करून शांत राहावं. अनावर होते नाही का, अनावर होते. असं वाटतं बोलणं बंद करावं आता. खरंच ना. काय सांगितलं, जय जय आचार्य समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. सुखाचा समुद्र हे श्रीगुरु. हे वर्णन कुणाचं आहे? श्रीगुरूंचं वर्णन आहे. 10व्या अध्यायात आहे का? 10व्याच अध्याय येते मला असं वाटतं. 10व्या अध्यायात सुरुवातीला जय जय आचार्य समस्त सुरवर्या, 16व्या अध्याय येते ना. जय जय आचार्य, आचार्य म्हणजे हे श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. जय जयकार फक्त श्री गुरूंचाच करावा बरं का. श्री गुरु आणि भगवंत याच्यामध्ये फरक नसतो नाही का. आपले श्रीपाद बाबा त्या पात्राची होते बरं का, अगदी परफेक्ट असे श्री गुरु ह्या पदाला शोभेशी साजेशी असे श्रीपाद बाबा संतने आपण आपलं भाग्य आपल्या आयुष्यामध्ये आले. अशा पदाचे श्री गुरु. आणि म्हणून भगवंतापेक्षाही ज्यांचं पारडं जड, भगवंतापेक्षाही त्यांचं पारडं जड असे आपले श्रीपाद बाबा खऱ्या अर्थानं श्री गुरु म्हणायला पात्र संत ह्या पदावर नाही ना. म्हणूनच सगळं जग त्यांनी ढवळून काढलं भगवत नामानं. उगच आहे का? म्हणून हे त्यांचंच वर्णन आहे. मला तर त्यांचं तेच ह्या ओवी तेच दिसतात. ह्या ओवीमध्ये दुसऱ्या जय जय आचार्य समस्त सुरवर्या. सुरवर्या म्हणजे सगळ्या देवांचे देव. सुर म्हणजे देव, वर्या वर्या म्हणजे श्रेष्ठ, देवांचे देव जय जय आचार्य. खरंच ज्ञानाचा तो महासागर आत्मज्ञान. तिथं पाणी वाहत होतं, पाणी भरीत होतं बाबांच्या ठिकाणी. मी म्हणजे अनुभवाचं सांगतोय, तसं मी मनाचं सांगत नाही. म्हणून तर तिथं काय झालं, बुद्धी स्थिरावली. जय जय आचार्य समज सुरवर्या, प्रज्ञा आणि भाग्य, कोटी जन्माचं भाग्य असे सद्गुरू प्राप्त झाले. एक पद मला लहानपणीच आठवतं. अरे विठ्ठला पांग फिटला. पुढे काय, अरे विठ्ठला पांग फिटला, कै काडी बाबा मला गुरु भेटला. असं मी लहानपणी ऐकायचं. त्यावेळेला काही कडे बाबांचं प्राधान्य म्हणजे तिथं प्राबल्य असेल तिथं.
तसं अरे विठ्ठला पांग फिटला श्रीपाद बाबा मला गुरु भेटला. अरे विठ्ठला पांग फिटला श्रीपाद बाबा मला गुरु भेटला. म्हणून श्री गुरूंची भेट झाली, श्री गुरूंचं आपलं हृदयाचं नातं जोडलं गेलं की तो देवांपेक्षाही त्याचं मोठं भाग्य. निळा म्हणे आम्ही नुळखूच देवा. निळा का म्हणतात? निळा म्हणे आम्ही न ओळखूच प्रत्यक्ष भगवंताले निळोबाराय अनुष्ठान करत होते. माहिती तुम्हाला? निळोबाराय किती दिवसाचं? 42 दिवसाचं अनुष्ठान केलं. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. साधी गोष्ट नाही. कशाला चिंतन म्हणतात? आपलं गाजराची पुंगी नाही वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. म्हणून आम्ही काय करतो? सकाळी उठतो, चहा घेतो, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आपण काय करतो? ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचून 10 ओव्या वाचले म्हणजे डोंगरच उचलला. घराच्या बाहेर पडत नाही. कशाला? अख्ख्या जगाच्या उचापती करायला. काय करतो? अख्ख्या जगाच्या उचापती. आयुष्य एवढं आहे का बावड सारखं वागायला? मला कळतच नाही काही. खरंच ना, इतकं बावड सारखं व्यर्थ आयुष्य घालवायला. इतकं आयुष्य तुच्छ आहे तुमचं. तुम्ही स्वतःला तुच्छ करून टाकले. आयुष्य तुम्ही काय केलेले? कावळ्याच्या हातात तुमचं आयुष्य दिलेले, कुत्र्याच्या हातात तुम्ही तुमचं आयुष्य सोपवलेले नाही. इतकं मोलाचं आयुष्य. काय सांगतो तुम्ही? जे जे आचार्य समस्त सूर्या प्रज्ञा प्रभात सूर्य. तो सूर्य कोणता सूर्य? ज्ञान रूपी प्रभात, ज्ञानाची पहाट निर्माण करणारा सूर्य. प्रज्ञा प्रभात सूर्य. सुखोदया, सुखाचा स्रोत जिथून वाहतोय सगळ्या जगाकडे. सुखोदया. आता पुढे काय म्हटले? जया प्रती तू लपसी तया ही जगदाविशी. ज्यांचे श्रीपाद बाबा झाले, जया ज्यांना श्रीपाद बाबा भेटले नाहीत म्हणजे ज्यांचे श्रीपाद बाबा त्या काळामध्ये ज्यांचे झाले आणि जे श्रीपाद बाबांचे झाले त्यांना जगच राहिलं. जया प्रती तू श्री गुरु ज्याला लाभतात त्याला जग दिसतं. ज्या आपल्याला जग दिसतं ना, म्हणायचं आपले श्री गुरु अजून आपल्याला तोंड दाखवत. श्री गुरूंच्या देहानं तोंड दाखवायला नकोय. श्री गुरूंच्या स्वरूपानं आपला तोंड. श्री गुरूंच्या स्वरूपाची भेट व्हायला पाहिजे. श्री गुरूंच्या देहाची भेट नको. श्री गुरूंच्या देहाची भेट व्यर्थ आहे. श्री गुरूंच्या स्वरूपाची भेट आपल्याला व्हावी. आपलं स्वरूप आणि श्री गुरूंचं स्वरूप, ह्या 2 स्वरूपांची अशी भेट व्हावी. त्याला म्हणायचं भेट. म्हणून ज्ञानेश्वर मला चांगदेवाला म्हणतात, चांगदेवा मला तुला भेटण्याची फार इच्छा आहे, पण तुला जर ध्यान जर भेटलो तर आपली शुद्ध भेट विस्कटेल. म्हणून मला तुला भेटायची भीती वाटते. आपली जी शुद्ध भेट आहे, तुझ्या स्वरूपाची माझ्या स्वरूपाची जी शुद्ध भेट आहे ती भेट विस्कटेल. म्हणून तुला प्रत्यक्ष ध्यान भेटायला मला भीती वाटते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चांगदेवाला, आपण एकमेकाला ध्यान भेटलो का आपली शुद्ध भेट विस्कटली. म्हणून आपण एकमेकाला कसं भेटावं? स्वरूपानं भेटावं. एकमेकाला कसं भेटावं? स्वरूपानं भेटावं. तुम्ही कुठेही असा, विचार करा, चक्रवाक पक्षी या नदीच्या ह्या टोकाला असतो आणि ती चक्रवाक पक्षिणी त्या टोकाला असते, परंतु त्यानं काय केलं? एक धून सोडतो अवकाशामध्ये, धून सोडतो आणि ती त्याला प्रतिसाद देते. ती दोघांची भेट असते ना. कशी भेट असते? तसं श्री गुरूंची भेट असावी. श्री गुरूंचं स्मरण हीच भेट. साधं करा. श्री गुरूंचं प्रेमानं. श्री गुरु म्हणजे देह नव्हे. पण लक्षात घ्या, श्री गुरु म्हणजे देह नव्हे. आणि म्हणून जया प्रती तू लपशी तया हे जगदाविशी प्रगट तई करशी आगवीची तू. जेव्हा श्री गुरु आपल्या बुद्धीमध्ये प्रगट होतात, मग तेव्हा जिकडे तिकडे परमात्मा स्वरूपाचा आनंदमय सोहळा. मग अवघेची तरी लोके आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा चित्त ठेव. असा अभूतपूर्व सोहळा त्याला अनुभवायला येतो. श्री गुरूंची भेट जेव्हा होते तेव्हा. कळतं का तुम्हाला? गेले ते अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे ना. हे मिळून तो चित्ता जरी शिरलं तरी बस झालं. मग गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. मग आता लय ज्ञान प्राप्त करून काय उपयोग आहे? चित्तामध्ये जर फरक जर पडत नाही, लय ज्ञान वाचून लय ग्रंथ वाचून काय उपयोग आहे? त्याचा आहे काय उपयोग? तर पहा आता असू द्या.
तर हे कव्हरे चाललं तरी सोडाच वाटत नाही. श्री भगवंताचं वर्णन, श्री गुरूंचं वर्णन, नामाचं वर्णन, स्वरूपाचं वर्णन, माणूस तिथंच धुंद होऊन जातो. होतो का नाही धुंद? तुम्ही होता का नाही? होता ना? चांगली गोष्ट. पहा, श्रीराम म्हणतात पहा, 10वा जो सर्ग आहे तर 10व्या सर्गाचा विषय काय आहे तर पूर्वी सांगितलेल्या ब्रह्मलक्षणात विरोध आहे. तर मागच्या 9व्या सर्गामध्ये ब्रह्माचं स्वरूप वर्णन केलं. म्हणजे लक्षात आलं का? ब्रह्माचं स्वरूप वर्णन केलं. आपण तंतोतंत सगळा सर्ग ब्रह्मस्वरूपानं, ब्रह्मज्ञानानं, ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ब्रह्म निर्गुण ब्रह्म कसं आहे, सगुण ब्रह्म कसं आहे, ते निर्गुण ब्रह्म कुठं कसं पसरलेलं आहे, ते कसं बुद्धी साधकाच्या बुद्धीमध्ये प्रगट होतं, हे सगळं आपण मागच्या 9व्या सर्गामध्ये पाहिलं. तुम्हाला आठवत असेल ते, नाही का? आणि म्हणूनच तुम्ही येऊन बसता इथं, नाही का? तुम्हाला आवडतं म्हणून येऊन बसता. तुम्हाला आवडलं, तुम्हाला बोलण्याचा अर्थ नाही, पण मी हे बोलतो की अत्यंत का बोलतो मी तुम्हाला, तुम्ही म्हणजे हे असं अंतःकरणावर त्याचे प्रहारचे प्रहार होतात एक एक शब्द, आणि म्हणून माणूस असं धुंद होतो. ते तुम्हाला कमी लेखण्यासाठी नाही, नाही का? तर ही धुंदी आहे भगवत नामाची, नाही का? अगाध धुंदी अशा प्रकारची. तर पूर्वी जो 9व्या सर्गामध्ये जी ब्रह्मलक्षणं सांगितली ना, तर त्या लक्षणामध्ये तुम्ही श्री गुरुदेव तुम्ही जे ब्रह्माचं वर्णन केलं त्यामध्ये मला थोडासा जरा वेगळं वाटते. श्रीराम म्हणतात, कोणाला म्हणतात? श्री वशिष्ठांना म्हणतात, तुम्ही जी ब्रह्मलक्षणं सांगितली, जी ब्रह्माची वैशिष्ट्ये सांगितली, तुम्ही जे परब्रह्माचं वर्णन केलं ते मला जरा वेगळं वाटते, उलट वाटते, थोडस विरोधी वाटते, उलट पालट वाटते. जरा पाहिलं का? हा, असं पाहिजे, असं विचारायला पाहिजे. श्री वशिष्ठ श्रीरामांना म्हणतात, आपलं श्री राम वशिष्ठ म्हणतात, अशी श्रीरामाची कल्पना मनात, श्रीरामाच्या मनामध्ये कल्पना आली का श्रीगुरूंनी आपलं जे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं ते तर जरा आपल्याला तर वेगळंच वाटते, जरा बुद्धीला पटत नाही. आपली अशी शंका त्यांनी वशिष्ठाजवळ व्यक्त केली. अशी श्रीरामाची शंका तेव्हा, आणि वशिष्ठाने तिला कसं उत्तर दिलं, श्रीरामाच्या शंकेला, प्रश्नाला कसं उत्तर दिलं. म्हणून बाबा सांगायचे तर आपल्याला 6 अंगाचा परमार्थ आहे. व्यासपीठ आहे, ही व्यासपीठ आहे, याला 6 अंग आहे. व्यासपीठाला किती अंग? 6 अंग. तुला माहिती आहे ना, 6 अंग व्यासपीठाला आहेत. 1, 2, 3 आणि 4. ही 4 झाली का? हे वरचं पासून खालचे 6 अंग व्यासपीठाला आहेत का नाही? तुम्हाला पण 6 अंग आहेत. 6 अंग कोणती आहे तुम्हाला? तुमची आई, तुमचे वडील. तुमची आई नसे तुम्ही झाले असते का? तुमचे वडील नसे तुम्ही झाले असते का? बर, तुमची आई आणि वडील 2, आणि तुमच्या आईचे आई वडील आणि तुमच्या वडिलांचे आई वडील, ते 6 होते, म्हणून तुम्ही 7वे आलात. बरोबर आहे ना? म्हणजे 6 अंगाचं व्यासपीठ, 6 अंगाचं व्यासपीठ आहे. हा 7वा बोध जर समजून घ्यायचा असेल, हा 7वा बोध जर समजून घ्यायचा असेल तर 6 अंगाचं व्यासपीठ लागतं. आपण लाकडाचं व्यासपीठ पाहतो, हे लाकडाचं व्यासपीठ प्रतिकात्मक आहे, रूपकात्मक आहे. खरं व्यासपीठ कोणतं तर दृष्ट, वक्ता, श्रोता, दृष्टांत, सिद्धांत, प्रश्न आणि उत्तर, हे खरं व्यासपीठ आहे. आणि मग त्याच्यावर 7वा बोध प्रगट होतो. म्हणून कसं पाहिजे परमार्थ? कसा? वक्ता असावा, श्रोता असावा. नुसता वक्ता त्याला उपदेश म्हणत नाही. महाराजांनी सांगायचं, शिष्याने ऐकायचं. महाराजांनी म्हटलं का बैल गाभण, यांनी काय म्हणायचं? 10वा महिना, नाही का? श्रीगुरूंनी सांगितलं आमच्या आमच्या गावामध्ये बैल 10 महिन्याचा नाही, बैल गाभण आहे. होय गुरुदेव, 10वा महिना आहे त्याला, मला माहिती. असला गुरुही कामाचा नाही, नसले शिष्यही कामाचे नाही. तर वक्ता आणि ते श्रीगुरूंनी जे सांगितलं ते ग्रहण करणारा शिष्य लागतो, ते समजून घेणारा शिष्य लागतो. शिंपल्यासारखा. कसा लागतो? शिंपल्यासारखा. मग तसं वक्ता आणि श्रोता म्हणजे उपदेश करणारा आणि उपदेश ग्रहण करणारा, म्हणजे देह नव्हे बरं का. व्याकुळ अतिशय तन्मयतेने वर्णन करणारे श्रीगुरु, अतिशय
तळमळीनं आणि अतिशय आर्ततेने ते ज्ञान ग्रहण करणारा शिष्य, एवढं म्हणायचं भक्तांसोबत. कळलं? नंतर प्रश्न आणि उत्तर. तर ग्रंथाची सुरुवात कशी होते? नेहमी प्रश्नानं होते. बरोबर आहे का नाही? प्रश्नाने. प्रश्न, शिष्याचा प्रश्न, गुरूंचं उत्तर, त्या शंकेचं निरसन करणार, त्याला माहिती प्रश्न आणि उत्तर. नंतर शिष्याला समजण्यासाठी दृष्टांत, सिद्धांत सांगावा लागतो. त्याला ज्ञानाचा उपदेश करताना सिद्धांत सांगावा आणि त्या सिद्धांताला काय करावं, तो समजून देण्यासाठी दृष्टांत असला पाहिजे. तर तेव्हा आता श्रीराम काय म्हणतात पहा. आता श्रीरामाने शंका विचारलेल्या आहेत, म्हणजे एवढ्या शंका विचारल्यात, म्हणजे त्यानं नव्यासारखं जर चिंतन केलं, आतापर्यंत सांगितलं, श्री गुरूंनी सांगितलं ते त्यांनी श्रवण केलं. आणि श्रीराम काय म्हणतात पहा. तर हे श्री गुरुदेव, तर महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्याचा नाश झाल्यावर जे काही अवशिष्ट राहते ते आकाशराई सतत्व असते, हे आपले म्हणणे मला मान्य आहे. हे त्याला कळलं बरं का. मागचं आपण पाहिलं ना. तर प्रलय काळ झाला आणि त्यामुळं प्रलय काळ झाला म्हणजे काय आहे, तर जे काही सगळं त्रिभुवन, या त्रिभुवनाचा नाश झाला. प्रलय काळ झाला म्हणजे काय झाला, तर पृथ्वीचा जिकडं तिकडं पाणीच पाणी होतं. प्रलय काळ, प्रलय काळ माहिती आहे तुम्हाला. तर भगवंत काय करतात, प्रलय काळ आला तर 9व्या सर्गामध्ये, 9व्या खंडामध्ये प्रलय काळाचं वर्णन आलेलं आहे. तर प्रलय काळ आला की काय होतं, भगवंत काय करतात, मुसळधार, मुसळधार म्हणण्यापेक्षा फार त्याच्यापेक्षा मोठा पाऊस पडतो. एक एक धार केवढी असती, मुसळासारखी, एक एक धार मुसळासारखी, असा मुसळधार पाऊस कित्येक शेकडो वर्ष असा मुसळधार पाऊस सारखा पडतो. मग जिकडे तिकडे काय होतं, तर समुद्र, समुद्र सगळं जग समुद्र होतं. इथं नदी सुद्धा शिल्लक राहत नाही, नदी समुद्र एक होते. डोंगर राहत नाही, सगळं डोंगर पाण्याने भरून जातात. गाव राहत नाही, शहर राहत नाही, जंगल राहत नाही, डोंगर सुद्धा राहत नाही, पर्वत राहत नाही. जिकडं तिकडं पाणीच पाणी, दिशा सुद्धा पाण्याने भरून जातात, आकाश सुद्धा पाण्याने भरून जातात. याला काय म्हणायचं, प्रलय काळ. आणि प्रलय काळ झाला की मग 12 आदित्यांचा उदय होतो. आदित्य म्हणजे सूर्य. 12 आदित्यांचा उदय होतो आणि मग नक्षत्रांचे फुटाणे व्हावेत, तळा 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 नक्षत्र फुटावे. असं सगळं जग काय होतं, 12 आदित्य प्रखर तेजानं तळकू लागतात अवकाशामध्ये. आणि मग सगळं पाणी सुद्धा आटून जातं, काही शिल्लक राहत नाही. आणि मग काय राहतं, आता समुद्र राहिला नाही, नदी नाली नाही, नाले राहिले नाही, पृथ्वी राहिले नाही, दिशा राहिला नाही, आकाश राहिलं नाही. ते प्रलय काळचं पाणी सुद्धा काय झालं, आटून गेलं. आलं का लक्षात? आता एवढं झालं, कोणी माणसं शिल्लक राहतील का? माणसं शिल्लक राहतील? असा प्रलय काळ झाला. तर त्या प्रलय काळानंतर काय होतं, फक्त सद्ब्रह्म तेवढं शिल्लक राहत. असं वैशिष्ट्याने श्रीरामांना सांगितलं. प्रलय काळच्या वेळेला सगळी पृथ्वी, सगळी सृष्टी काय होते, नष्ट होते. आणि मग काय राहतं शिल्लक, फक्त सत्तत्व, फक्त सद्ब्रह्म फक्त शिल्लक राहतं. सद्ब्रह्म. मग सद्ब्रह्म म्हणजे तिन्ही काळामध्ये आणि सर्वत्र ज्याचं वास्तव्य अखंड असतं त्याला सत्तत्व म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं ना, सत म्हणजे काय, जे तिन्ही काळ, जे स्थळांनी आणि काळाने, देश आणि देश आणि काळाने जे परिच्छिन्न होत नाही, आणि त्याला म्हणजे सत्तत्व, सत असं ब्रह्म. कळलं असेल तुम्हाला, सद्ब्रह्म कळलं ना. तर सगळ्या दृश्याचा नाश झाल्यानंतर फक्त सत्तत्व म्हणजे जे काही शिल्लक राहतं ते सगळ्या विश्वाचा, सगळ्या सृष्टीचा, सगळ्या दिशांचा नाश होतो, आकाशाचा सुद्धा नाश होतो. मग अशा वेळेला काय शिल्लक राहतं, फक्त सत्तत्व शिल्लक राहतं. आणि जे ते आकारही सत्तत्वत्व असते, हे आपले म्हणणे मला मान्य आहे. त्याबद्दल माझ्या मनात संशय नाही. आलं का लक्षामध्ये? काय शिल्लक राहतं, फक्त सत्तत्व. कधी? प्रलय काळानंतर. पण ते तू शून्यही नाही, प्रकाशरूपही नाही, तमरूपही नाही, तेजही नाही, चिद्रूप नव्हे, बुद्धितत्व नव्हे, काहीही नसून सर्वच आहे.
या आपल्या विधानांनी माझ्या मनात मोठा संशय निर्माण झाला. तर सतत्व शिल्लक राहतं हे मला पटलं. मागच्या याच्यामध्ये काय सांगितलं, प्रलय काळ झाला म्हणजे सगळ्याचा नाश होतो, फक्त सतत्व शिल्लक राहतं. आणि असं जे सतत्व आहे तर ते सतत्व कसं आहे त्याचं वर्णन केलं. ते सतत्व तूच आहेस. कोण आहे ते सतत्व? तूच आहेस. आणि मग ते सतत्व कसं आहे त्याचं वर्णन केलं. कसं हे सतत्व पाहतं त्याचं वर्णन कसं. ते जे सतत्व आहे ते शून्य नाही. ते सतत्व कसं आहे? शून्य नाही. ते काहीच नाही पण शून्यही नाही. आकाश सुद्धा राहिलं नाही मग आता शून्य राहिलं का? शून्यवादी बौद्ध माध्यमिक ते शून्य असतात बरं का. ते मानते शून्याला सत्य मानतात. ते काय म्हणतात, जगाचा बात तिथपर्यंत त्यांना मान्य आहे. जग त्यांना मान्य नाही, जगाचा बात त्यांना मान्य आहे. मग तेव्हा काय म्हणतात, जगाचा नाश झाल्यावर शून्य शिल्लक राहतं. ते शून्यवादी. मग तेच म्हणतात जगाचा नाश व्हावा, सगळं काय व्हावं, प्रलय काळ किंवा सगळ्याचा बाद व्हावा, सगळं नष्ट व्हावं. आणि मग जे शून्य शिल्लक राहतं ते शून्यवादी नाही. ते माध्यमिक बौद्ध ते शून्यवादी शास्त्रकार. तर म्हणतात तर ते तर असं ते शून्य नाही. मग शून्य आहे का? ज्ञानी आकाशाला शून्य मानतात. ज्ञानी आकाशाला शून्य. शून्य म्हणजे काय? मी तुम्हाला 0 रुपये दिले म्हणजे काय दिलं? काहीच नाही दिलं, नाही का? तुमचा पाहुणचार उत्तम प्रकारचा शून्यासारखा झाला. पाहुणचार का झाला? शून्यासारखा झाला, नाही का? चहा घेतला का? शून्य. जेवण केलं का? शून्य. सगळं शून्य शून्य. आता तुम्हाला एक सांगतो, गंमत सांगतो मोठी पा. एक गंमत सांगतो. शून्याला काही किंमत असते का? शून्याला काही किंमत असते का? काही किंमत. मग ब्रह्म एक आहे आणि माया शून्य आहे. लक्षात घ्या. ब्रह्म कसं आहे? एक. एक म्हणजे एकटच आहे. ब्रह्म कसं आहे? एकटच आहे. एक का आहे? ते एकटच आहे, दुसरं काहीच नाही, मग एक ब्रह्म आहे. कळलं का? एक ब्रह्म आहे. आणि माया कशी आहे? शून्य. मायाला शून्य का म्हटलेलं आहे? ती नाहीच म्हणून शून्य म्हटलेलं आहे. माझ्या खिशात सध्या 0 रुपये आहेत. खिशात किती आहेत? तर 0 रुपये आहेत. म्हणजे काय? मग माया काय आहे? तर शून्य आहे. माया काय आहे? शून्य आहे. मग तुम्ही सांगा, शून्याला काही किंमत असते का? नाही. परंतु तो शून्य जर एका बरोबर आला तर, तुला एक सांगतो, एकाला म्हणजे शून्याला काही किंमत आहे का? नाही. असे हजारो जरी शून्य आपण मांडून ठेवले तरी त्याला काही किंमत आहे का? एक नाही, 2 नाही, शेकडो नव्हे, हजारो नाही, लाखो नाही, कोटी कोटी शून्य जरी मांडून ठेवले त्या शून्याला काही किंमत आहे का? आता ऐका पुढे. परंतु तो शून्य जेव्हा एकाच्या बरोबर येतो तेव्हा मग किंमत येते का नाही? संगीता, मी 1000 रुपये तुला मागच्या महिन्यात दिली होती आणि ते मला दे, पण मी काय केलं, 1 शून्य वाढून ठेवला. एवढी माझी दे. जमन का? 1 शून्य वाढला तर जमन का? 1 शून्य स्वतः तर सण होतो का? एकाच्या बरोबरीला शून्याला सुद्धा एवढी किंमत मिळते. तो शून्य जेव्हा एकाच्या बरोबरीला येतो, जोडीला येतो, तेव्हा त्याची फार किंमत. एका शून्याला किंमत असते. एका पुढे 1 शून्य मांडला 10 झाले, 1 शून्य मांडला 100 झाले, त्याच्या पुढे 1 शून्य मांडला 1000 झाले, 1 शून्य मांडले 10,000 झाले, आणखी एकच शून्य आला लाख झाले. एकच शून्य आला तर किती झाले? आणखी 1 शून्य आला तर 10 लाख झाले, आणखी 1 शून्य आला तर 1 कोटी झाले. नुसते शून्य आले तर 1 कोटी झाले. शून्याने एवढा कहर केला, परंतु एवढा किंमत का वाढली? तो शून्य फक्त एकाच्या बरोबरीनं आला म्हणून किंमत वाढली. आता तुम्हाला सांगतो, एवढे शून्य आता किती झाले? 1 कोटी, 10 कोटी, 100 कोटी एवढे शून्य झाले. आता रक्कम किती झाली? 100 कोटी. आता एक गंमत, एक काळ पुसून टाकायचा, काढून टाकायचा. चेक दिला एखाद्याला, काय करायचा? चेक द्यायचा, 10 लाखाचा चेक द्यायचा. तर मग आता तर शून्याला एवढी किंमत कशामुळे आली? तर एकामुळं आली, नाही का?
तसं सगळं ब्रह्म कसं होतं, एकटंच होतं. ब्रह्म कसं होतं, एकटं झालं. परंतु एवढं जगाचा सगळा विस्तार झाला, हा सगळा अनेक शून्य आले म्हणून एवढा विस्तार झाला. हे सगळे शून्य म्हणजे माया. एक आहे तो दिसत नाही. आता मागं सांगितलं आपण एक सगळे एखादा चेक दिला, 10 लाख रुपयाचा चेक दिला, पण त्यातला मागचा एक पुसून टाकला, खोलून टाकला आणि त्याचा चेक हातात दिला. आहे का काही चेकला अर्थ? काही चेकला अर्थ नाही. 4 शून्य कमी झालं काही बिघडत नाही, 10 शून्य कमी झालं तरी काही बिघडत नाही, पण त्यातला एक जर निघून गेला तर होईल. ताई लक्षात आलं का? 10 शून्य गेले तरी काही बिघडेल का? फारसं बिघडत नाही. एक जर निघून गेला तर, मी सगळं जग जरी गेलं तर काही बिघडेल का? पण एक परमात्मा गेला तर, एक परमात्मा आहे, एक आहे म्हणून सगळ्या शून्याला किंमत आहे. एक आहे म्हणून सगळ्या विश्वाला किंमत आहे. आणि एक परमात्मा नसेल तरी सगळ्या जगाला काही किंमत नाही का? अशा प्रकारचं. म्हणून सगळे जे जे शून्य आहे, जे जे दिसतंय ते वस्तुतः कसं आहे तुम्हाला, एक दिसतोय, एकाला मोजदाद करता येते, वस्तुतः याची मोजदाद करता येत नाही. तो एक आहे, जो दिसतोय तो एक आहे. शून्य म्हणायला शून्य आहेत, परंतु वस्तुतः जग दिसतंय परंतु शून्य आहे. भगवंत दिसत नाही परंतु शून्य नव्हे. तो दिसत नाही परंतु आहे, परंतु शून्य नाही. शून्य दिसतात परंतु काहीच नाही आणि म्हणूनच ते शून्य आहे. अवघड वाटलं थोडंसं. जग दिसतंय परंतु हे शून्य आहे, याला काहीच किंमत नाही. याला किंमत आली, हे परमात्म्याच्या जोडीला आले म्हणून या जगाला किंमत आलेली. सगळ्या शून्याला किंमत का आली? तुम्ही शून्य, हा देह शून्य, हा देह शून्य, हा देह शून्य, प्रत्येक वस्तू शून्य, चंद्र सूर्य शून्य, समुद्र शून्य, आकाश शून्य, पशु पक्षी शून्य, नातीगोती शून्य, संपत्ती शून्य आहे. परंतु ते काय केले, एकाच्या बैठकीला बसले, एकाच्या जोडीला बसले आणि म्हणून त्याला एवढी किंमत आहे. आता तुम्हाला किंमत कशामुळे आहे? तुमच्यामध्ये तो परमात्मा वास्तव्य करतो म्हणून तुम्हाला किंमत आहे. बरोबर आहे ना? नाही तुम्हाला कोण विचारतो तुम्हाला किंमत कशामुळे आहे? तुमच्यामध्ये परमात्मा वास्तव्य करतोय म्हणून तुम्हाला किंमत आहे. नाही तर कधी उचललं असतं, नाही का? कधीच उचललं असतं. आणि दाबाई अमुक अमुक दिवशी नाही का, आमचे पूज्य आमचे पूज्य नाही का सापडलं काय सांगा लक्षात, काय सांगत तुम्ही? आपल्याला किंमत कशामुळे आहे? परमात्मा. पण ज्याच्या याच्यावर उड्या त्याच्याच नाकात काढू. म्हणून आपण आहोत ते परमात्म्यामुळे आहोत. आता तुम्ही मला सांगा, परमात्म्यामुळे आपण आहोत का आपल्यामुळे परमात्मा आहे? आपण नसलं परमात्म्याचं चालन का काही? त्याचं काय बिघडणार आहे? आपण त्याला, मी त्याला नमस्कार करणारच नाही, काय तुझ्यापासून आणतो बावट म्हणले, मी त्या देवाला नमस्कार, मी ज्ञानेश्वरी वाचणारच नाही, काय झालं? मी ते सद्गुरूंना भेटणारच नाही म्हटलं. मग बाबा सांगायचे ना, काय त्याचं नुकसान होणार आहे? मग बाबा कीर्तन म्हणायचे, नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. एक अशी मावशी इथं कोपऱ्यात बसली होती, म्हणले नामदेव जनाबाई. ती म्हणजे मी तर आता झोपले ग बाई. कीर्तनात उठली, भजन चालू, ती म्हणते आता मी नामदेव जनाबाई. बाकीचे नामदेव जनाबाई म्हणतात, ती काय म्हणते, मी तर आता झोपले ग बाई. आणि पुढचं भजन सोपान काका मुक्ताबाई, आणि हातला ठेव म्हणतोय, मी तर आता म्हणणारच नाही. काय जाणार आहे? काय जाणार आहे? मी तर आता म्हणणारच नाही. नाही म्हणायचं काय, काय जाणार आहे का काही? म्हणून आता काय सांगितलं तुम्हाला, आपण जर आपण पाऊल मागं घेतलं तर देवाचं काही बिघडत नाही. किंवा आणि देवानं जर मागा घेतलं तर मात्र आपलं काही खरं आलं लक्षामध्ये. म्हणून म्हणजे देवामुळे आपल्याला किंमत आहे. आणि म्हणून ज्याचं नाही का म्हणतात ना, ज्याची खावी पुळी त्याची वाजवावी पडली. या तर पाहता ते तत्व कसं आहे, ते शून्य नाही, लक्षात घ्या बरं का.
ब्रह्मच तुम्हाला मी सांगतो, आत्मतत्व जर ओळखून घ्यायचं असेल ना तर आकाशासारखं आत्मतत्व आहे. आकाश जसं दिसत नाही, आकाशाला रंग नाही, आकाशाला रूप नाही, आकाशाला अंत नाही. आकाश बरं त्याचं वर्णन करता येईल का आकाशाचं? असाच परमात्मा आहे. आकाश परमात्मा कसा आहे ते ब्रह्म कसं आहे आकाशासारखंच. पण आकाशाच्या ठिकाणी एक दोष आहे, तो दोष परब्रह्माच्या ठिकाणी नाही. आकाशाच्या ठिकाणी कोणता दोष आहे? आकाश पोकळ आहे आणि परमात्मा पोकळ नाही. आकाश शून्य आहे परंतु परमात्मा शून्य नाही. हा फरक बरं का. परमात्मा शून्य नाही, प्रचंड शक्तिमान तो परमात्मा आहे. सगळं ज्ञान असं उसळतं ज्ञान आहे तिथं. कोटी सूर्याचं तेज तिथं सामावलेलं आहे. चातुर्य बुद्धिमत्ता त्याचा तो साक्षात चातुर्याचा समुद्र तो आहे. वाटते ते करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, जरी दिसत नसला तरी. आणि अत्यंत दयाघन आहे. आणि तो जेव्हा भक्तावर कृपा करतो तेव्हा भक्त काय होतो? आज संसार सफळ झाला गे नाही, काय म्हणतो तो? आज संसार सफळ. जेव्हा माणसाला सगळ्या दैन्यातून दुःखातून सुटका होती तेव्हा माणूस काय म्हणतो? बरं झालं, फार चांगलं झालं. पुरीचं लग्न जमत नाही, आई भयंकर दुःखी झाली, कष्टी झाली. 4 वर्ष खस्ता खाती, चपला तुटल्या, चपला झिजल्या, परंतु अजून पुरीचं लग्न जमत नाही. रात्रंदिवस आई बापाला झोप नाही. रात्रंदिवस झोप नाही आई बापाला. खरं आहे ते, माहिती तुम्हाला? अत्यंत भयानक दुःख. ते दुःख कसं असतं आई बापालाच माहित, कोणाला माहित नाही. परंतु दुसऱ्या दिवशी काय झालं? एक अत्यंत चांगला सुंदर अशा प्रकारचा बुद्धिमान, सुंदर, गुणवान अशा प्रकारचा, तर त्या मुलाने त्या मुलीला पसंत केली. आता किती आनंद आहे. त्या आनंदाला माप आहे का? आता आनंदाला माप आहे का? त्या आनंदाला माप नाही. तर अशा प्रकारचा आनंद इतका त्या परब्रह्माच्या ठिकाणी इतका आनंद आहे, नाही का? आनंदमय परमात्मा आहे. तुम्हाला सांगतो, जड वस्तू लक्षात घ्या बरं का, ऐका आता. जड वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये बाबांनो आनंद नाही. जड वस्तूच आनंद आहे, जड वस्तूचं स्वरूप नाही, लक्षण नाही. कळतं का तुम्हाला मी काय म्हणतो ते? दगडाच्या ठिकाणी आनंद आहे का? लाकडाच्या ठिकाणी आनंद आहे का? हे लोखंड याच्या ठिकाणी आनंद आहे का? ही बाटली याच्या ठिकाणी आनंद आहे का? मग आनंद जे आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. आपल्या परमात्मा आनंदाच्या रूपानं परमात्माच भेटतो, पण आपला तो कळत नाही. आपण म्हणतो बरं आनंद झाला, अरे तुला परमात्मा भेटला, पण विषयाच्या मार्फत भेटला म्हणून तुला त्याचा उपयोग झाला नाही. जो आनंद होतो तो साक्षात परमात्माच. कळलं का आता? कारण परमात्माशिवाय सोडून आनंद कुठंच जगामध्ये नाही. जे आपलं ज्ञान आहे ते जड वस्तू ठिकाणी ज्ञान नाही. दगडाच्या ठिकाणी ज्ञान आहे का? दगडाला कळतं का? दगडाच्या ठिकाणी काही, तो दगडच, तिथं काहीच नाही, त्याला कळत नाही, त्याला भावना नाही, काही नाही. परंतु जे जे ज्ञान आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. काय भगवंत काय अवघड आहे? तुम्हाला जे डोळ्याने दिसतंय ते भगवंतामुळे दिसतंय. जे ऐकू येते ते भगवंतामुळे ऐकू येते. जे तुम्ही विचार करता तो भगवंतामुळे विचार करता. भांडण करता ते भगवंतामुळेच. भांडण करायला अक्कल लागते ना. भांडण करायला सुद्धा अक्कल लागते. एक नाटक आहे तुम्हाला सांगतो, त्या नाटकाचं नाव आहे मृच्छकटिक या नावाचं नाटक आहे. मृच्छकटिक. जाऊ द्या तो विषय मग. तर ते आत्मतत्व शून्य नाही हे सांगायचं बरं का. आत्मतत्व शून्य भरला घनदाट ठारी दिशे. आपल्या इथं असं वाटतं इथं काय नाही, इथं पोकळी, इथं काय नाही, पण तो परमात्मा कसा भरलाय? घनदाट म्हणण्यापेक्षा ठासून किंवा अगदी असा परमात्मा भरलेला आहे. इतका घनदाट परमात्मा भरलेला आहे. मुंगीला सुद्धा पाऊल टाकता येणार नाही. मुंगीला इतका घनदाट परमात्मा भरलेला आहे. आणि तो प्रकाश रूपही नाही आणि तमरूपही नाही. आता हा परमात्मा, आपण म्हणतो आतमध्ये तेज असतं, प्रकाश असतो. आत्म्याचा जो प्रकाश आहे ना तो अंधारासारखा नाही, आणि आपण जो प्रकाश पाहतो त्या प्रकाशासारखा नाही, आणि आपण जो पाहतो अंधारासारखा आहे. तो प्रकाश कसा आहे?
आपण डोळ्यांनी पाहतो तसा प्रकाश तो नाही, म्हणून त्याला दिव्य प्रकाश म्हणतात. तो आनंदमय आहे, ज्ञानमय आहे, सुख स्वरूप आहे, शक्तिमान आहे, असा तो कळलं का? असा तो प्रकाश. म्हणून सूर्याच्या प्रकाशासारखा तो तसा नाही, आणि अंधारासारखा सुद्धा काळा कुट्ट तो नाही. तेजही नाही, तेजही नाही, आणि तिथं ते तेज सुद्धा नाही, आणि चिद्रूप सुद्धा नाही. तो चिद्रूप म्हणजे ज्ञानस्वरूप. तिथं ज्ञानही नाही, अज्ञानही नाही. तो परमात्मा कसा आहे? अज्ञान नाही. झोपेमध्ये ज्ञान असतं का अज्ञान असतं? ज्ञान जर म्हणावं तर 4 लोक येऊन गेले तरी त्याला कळत नाही. आपली निद्रा कशी असते? ज्ञानरूप असते का अज्ञानरूप असते? काहीच. ज्ञानरूप जर म्हणावी तर 4 लोक सगळं चोराने घर धुवून गेलं तरी त्याला कळत नाही, म्हणून ज्ञानरूप म्हणता येत नाही. परंतु तो उठला की तो म्हणतो फार सुंदर, फार चांगली झोप लागली होती, खूप सुख मला झालं, खूप तृप्ती झाली. ही तृप्ती नाही त्याला कळली ना. मग त्याला जर ज्ञान जर नाही तर मी खूप सुखानं झोपलो होतो हे त्याला कसं काय कळलं? म्हणून त्याला अज्ञान म्हणता येत नाही. आणि ज्ञानही म्हणता, ज्ञान म्हणावं तर त्याला काही, त्याला विचारलं तर काही सांगता येत नाही. झोपेत म्हणतो का? चाव्या कुठे म्हणतो त्या पलीकडे खुंटीला अडकून ठेवल्या, झोपेत म्हणतो का? असं जर म्हटलं त्याला झोप म्हणता येईल का? बायको म्हणे सारखा काय होता झोपला म्हणतो, काय रात्री झोप, तुला काय करायची? नाही सुटणार, तुला काय करायची? आणि झोप घर झोपेमध्येच उठलं, विचारलं, मला नाही माहित मी काय बोलतो ते. आणि चिद्रूप नव्हे, बुद्धी तत्व नव्हे, आणि तो बुद्धी तत्व सुद्धा नाही. पण बुद्धी त्याच्यावर मुळे चालते नाही का, त्याच्यामुळे बुद्धीला अस्तित्व आहे, परंतु तो म्हणजे बुद्धी नव्हे. आघात असं प्रकारचं मनाला न कळणार, बुद्धीला न कळणार, देवांना न कळणार, ऋषींना न कळणार, ते कळलं तर तो दुबळा सीमित झाला ना तो परमात्मा. बरोबर आहे का नाही? मला कळा परमात्मा कळा, तुला कळला म्हणजे परमार्थ, तुझ्या बुद्धीला आकलन झाला म्हणजे तो त्याची तेवढीच क्षमता झाली. तेवढी क्षमता आहे का त्याची? काही नसून तो काहीच नाही. परमात्मा काय आहे? काहीच नाही, पण तो सगळं काही तोच आहे. सगळं काही तोच आहे, परंतु तो मात्र काहीच नाही. या अशा प्रकारचं गौड बंगाली. या आपल्या विधानांनी असं जे आपण सांगितलं ना, प्रकाश नाही, अंधार नाही, ज्ञान नाही, अज्ञान नाही, आणि सगळं काही तोच आहे पण तो काहीच नाही, हे जे तुम्ही म्हणता ना, त्यामुळे माझं जरा काय झालं, बुद्धीचा गोंधळ झाला. काय श्रीराम काय म्हणतात, तुमच्या या सांगण्याने माझ्या बुद्धीचा गोंधळ झाला. यासाठी आपण आपले म्हणणे मला अधिक स्पष्ट करून सांगा. कळलं ना? असे श्रीरामांनी प्रश्न केलेला आहे. आणि वशिष्ठ काय करतील त्याचं उत्तर देतील. ते आता उत्तर जवळजवळ मोठं उत्तर आहे, जवळजवळ किती बरीच स्थान आहे, अरे फार मोठं आहे असं गावासारखं. वशिष्ठांनी रामाच्या प्रश्नाला उत्तर जवळजवळ म्हणजे 16 पेज, तर 10, 6, 7 पेज आहे जवळजवळ. आता विश्वास